माझे निर्णय घेतो म्हणून ठणकावून सांगा, अगदी तिघांच्या समोर सांगा. उद्याची माझी शिवट झाली. आता फक्त शेवटचं त्यातला नोट की उद्याची माझी शिफ्ट झाली की मी जरा माहेरी जाऊन येणार आहे. गावात असून गेल्या महिन्यात काही मला जायला जमलेलं नाही आणि दादाचा काही फोन आला नाही. आता कसं ते काय आहे बघा ते सगळं. दादाचा काही फोन आला नाही, वहिनी तर काही करायचीच नाही, पण निदान आईबाबांची खुशाली तरी विचारून येईन असं म्हणते. परवा मी तिकडून येताना डबा घेऊन परस्पर जाईन. हो, मनाचं इतका विलक्षण काम आहे. परवाचं तुमच्या जेवणाचा प्रॉब्लेम नाही, परवा तुमचं जेवण डबा तुमच्या आई करतील. मी नसले की त्यांना सगळं झेपतं, हे आपण बघितलंच आहे. आणि आता फक्त शेवटचं आणि नेहमीप्रमाणे 3 रेखाखाली वाचल्यावर ही चिठी फाडून टाकणे. मनात होताली प्रभूची, मनात होताली प्रभूची, मनात होताली प्रभूची, मनात होताली. आपण यात वाईट वाटून घ्यावं का? नको. आपण ह्यातून शिकावं की भगवंताने दिलेले मन मी कोणत्या स्तरावर वापरतो आहे आणि मला कोणत्या स्तरावर वापरता येण्यासारखं आहे. एक तर मला शिक्षण पाहिजे, मला मनाचं शिक्षण पाहिजे. ह्या जे कोणी असेल, ती सून असेल, ती बहीण असेल, ती सासू असेल, ती तिकडे गेल्यावर नणंद होती, इथे गेल्यावर बहीण आहे, इथे गेल्यावर ती बायको आहे, तिथे सगळं आहेच नाही. इथे सून आहे, तिथे सासू आहे, सगळीकडे नाती सगळी आहेत ना. अजून आपल्या परमेश्वराच्या कृपेने सगळी ही नात्यांची व्यवस्था टिकून आहे. तर मग हे एकमेकांचं आहे ना. मग हे सगळं जर असं आहे तर याचा मला वापर काय करता येईल, यासाठी मला मनाचं शिक्षण हवं. काय आहे शिक्षण? म्हणजे सोपी व्याख्या आहे, स्वतःला जाणणं म्हणजे शिक्षण. कशाला काय रसायन नाही जमलं तरी चालेल, काय उपाशी मरणार नाही माणूस. खणेल, कुदळ घेऊन खणेल, पण मजुरी मिळवेल. पण स्वतःला नाही जाणलं तर हे सगळ्या घोटाळ्यात अडकल्याशिवाय राहणार नाही आणि वाटणीला भांडणं होतील, काही नाही, कोर्ट कचेऱ्या होतील. हे काय आहे? तर म्हणून शिक्षणाची सोपी मी व्याख्या करतो, स्वतःला जाणणं म्हणजे शिक्षण. माहिती आणि कौशल्य वाढवणं म्हणजे शिक्षण नव्हे. किती गंभीर प्रसंग आहेत मला सांगा. कोर्ट कचेऱ्या, घटस्फोट, काय भांडणं, हे सगळं कोण, ह्याला कारण कोण आहे? काय मेंदू म्हणतो की आपण भांडायला उठूया? काय गरज नाही. मेंदू म्हणतो तुला एकदा भांडायचं असेल तर कसं भांडायचं ते मी सांगतो, ते तर तर्काचं काम आहे. तो गळ्यात कसं अडकवायचं ते सांगेल. सगळं झालं चिठी फाडून टाकणे हे मेंदूचं काम आहे. पण हे करावं लागेल हे सांगणारं काम कोण? मन. त्यामुळं हा जो कार्यक्रम आहे हा मेंदूचा आणि डोळ्याचा आणि हाताचा ह्याचा कार्यक्रम नाही, हा मनाचा कार्यक्रम आहे. तो स्वतःला जाणणं हे खरं शिक्षण. माहिती आणि कौशल्य वाढवणं म्हणजे शिक्षण नाही. माहिती आणि कौशल्य वाढवणं म्हणजे पोटापाण्याची सोय आहे, समाधानाची आनंदाची सोय नव्हे. माहिती आणि कौशल्य वाढवावीच लागतात, ठीक आहे. जगायचं म्हटल्यावर माहिती आणि कौशल्य जरूर लागतील, लौकिक शिक्षण जरूर लागेल. पण ते कशासाठी लागेल? तर मला माझ्या पोटापाण्याची सोय करावी लागेल म्हणून लागेल, अर्थार्जन करावं लागेल म्हणून लागेल. पण ह्यातून तुम्ही माणूस व्हाल असं आहे का? यातून तुम्ही तो भगवंताचा प्रकार दाखवू शकाल असं आहे का? अजिबात नाही. ते मन जाणलं तर होईल. म्हणून स्वतःला जाणणं हे शिक्षण आहे. बाह्य परिस्थितीवर नियंत्रण येणं हे विज्ञानाचं काम आहे, ते कौतुकाचं आहे, बरोबर आहे. पण त्यातून अपूर्ण माणूस निर्माण होतो आणि त्यात आणखीन जर एखाद्या माकडाच्या हाती कोलीत म्हणतात तसं आहे, तसं अहंकाराने त्याला देतो परत. जे बाह्य परिस्थितीवर नियंत्रण आहे त्याच्या पोटी माणसाला अहंकार झाला की मी ज्ञानी झालो, मी समजलं मला. अरे समजलं असतं तर मग शास्त्रज्ञ चांगला वागू शकेल. समजलं असतं तर रसायनशास्त्रज्ञ हा उत्तम माणूस असेल, त्याच्या इतका प्रेमळ मनुष्य असणार नाही, ते नाही आढळणार. त्याला फार इट इज रेअरिटी, अत्यंत दुर्मिळ वस्तू आहे.
आणि एखादा साधा रस्त्यावरचा साधा कोणी माणूस असेल ज्याला काही शिक्षण काय माहिती नाही, तो अत्यंत चांगला माणूस असू शकेल. त्याच्याजवळ कुठलीही पदवी नाही आहे, कुठलीही पदवी नाही असा मनुष्य उत्तम असू शकेल. तो कशाच्या आधाराने आहे? तो या मनाच्या आधाराने आहे. त्यानं त्याचं शिक्षण म्हणून घेतलं नाही, पण त्याला जाणीव आहे, काहीतरी कृतज्ञता असेल, काहीतरी असेल, भाव असेल त्याच्याकडे. ठीक आहे, मला शिक्षण नाही, त्याच्याकडे कमीपणाची जाणीव असेल किंवा त्याला काहीतरी उणीवेची जाणीव असेल, कशाने तरी का होईना, पण तो त्या मन त्याचं जागृत आहे. ते ज्या अर्थाने चांगल्या अर्थाने जागृत पाहिजे, ज्या अर्थाने भगवंताची जाणीव पाहिजे, त्या अर्थाने ते जागृत आहे. तेव्हा सध्याची सुशिक्षितता ही मिरवण्याची किंवा अहंकाराची गोष्ट होऊन बसली, ही दुर्दैव आहे. मला एक उदाहरण म्हणून सांगा. आपल्या घरासमोर अनेक वेळा त्या टेलिफोनवाले कुठं आणखीन कोण कोण असेल ते येतात आणि ते सगळं खोदून टाकतात. ठीक आहे, त्यांचं काम आहे, ते वेळी करतात, याबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण ते करतात. ते केल्यानंतर ते सगळं कसं तरी ओढून एकदा ते निघून जातात आणि एकदा ते तसंच पडलेले असतं. ते सुद्धा हे मन आहे. मी माझ्या कामाशी प्रामाणिक नाही हे कुठल्या मेंदूत काही नाही आहे याच्याविषयी, हे मनाला लागतं. मन म्हणतं माझं काम आहे, तर मी जे उकरलेलं आहे तो खड्डा मला भरला पाहिजे आणि जसा होता तसा करून दिला पाहिजे. मला सांगा, ह्याच्यासाठी कायदासुद्धा आहे की तुम्ही जर रस्ता आहे ना, की रस्ता खाण्याचं जर परमिशन घ्यायला गेला तर रस्ता परत करून देण्याची जबाबदारी आहे. खरं सांगायचं तर त्याच्याशिवाय ती परवानगी मिळत नाही. खरं तर असं आहे की तो रस्ता जर तुमच्या काही कारणासाठी आपण काढणार असू तर तो परत करून द्यायची जबाबदारी आहे. ठीक आहे, लाईन टाकणार असतील तर त्या डिपार्टमेंटला ही जबाबदारी आहे की परत होतं तसं ते त्यांचे ते काय असेल ते करून देणं. नाही दिलं समजा, आपला तो विषय आत्ता नाही, पण ते समजा दिलं गेलं नाही तर तिथे अशी ही निर्माण होते, स्पीड ब्रेकरसारखी व्यवस्था निर्माण होते. घरातून येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला इतका त्रास होत असतो आपल्याला माहिती आहे. हा जर तुम्हाला समजा हा खड्ड्यावर तिथे काय एक फावडं घ्यायचं आहे आणि ते सरळ करायचं आहे, आपलं उच्च शिक्षित कोणी मनुष्य पुढे येतो असं आपल्याला दिसतं? एखादा कोणी PhD व्यक्ती माणूस येतो कोणी की हे आपण हे खोरं घेऊन हे करूया म्हणून? नाही ना. तिथे आपला अशिक्षित कोणी असेल तो पटकन पुढे येईल, खोरं घेईल, सरळ करून देईल, मोकळा देईल. आता काय मन कोणाचं चांगलं, कोण सुशिक्षित या अर्थाने तो करेल. कुंडीत कचरा होतो, कुंडी वाहत असते कचऱ्याने, आपण पाहता अनेक वेळेला. ते एखादी काठी घेऊन जाळायला चांगल्या मनाचा माणूस येतो. तो म्हणतो ही सार्वजनिक दुर्गंधी होती आहे किंवा सार्वजनिक प्रश्न आहे, हे होतं आहे, तर अशा ठिकाणी मला धावून केलं पाहिजे. माझ्या समोर तरी निदान आहे किंवा जवळ आहे, काय करायचं आहे, तर अशा ठिकाणी ती उच्च शिक्षित नाही कोणी. शिक्षणाचा संबंध आहे का मला सांगा? अगदी माणूस समजा गेला, काही दुर्दैवाने काही झालं, अशा वेळेला त्याच्या सेवेची जी तयारी आहे, त्याच्या उत्तरक्रियेची जी तयारी आहे, ती करायला कमी शिकलेली माणसं पटपट पुढे होतात. उच्च शिक्षित हात धरून झालं की निघायचं. अरे शिक्षण का काय, का मन का काय? बघा, आपण विचार करू कोण पुढे होतं. तेव्हा स्वतःला जाणणारं शिक्षण, ते शिक्षण, आणि स्वतःला जाणणं म्हणजे मनाला जाणणं, तेव्हा ते ज्यांनी जाणलं आहे आणि ते काय करतं आहे, एकदा जाणायला लागल्यावर मग लक्षात येईल की ही चिठी ठेवायची गरज का पडली, त्यात संबंध कसे होते, कसे असायला पाहिजेत, खरं याची गरज आहे का, माझं मन मला वेगळ्या चांगल्या कामाला वापरता येणार नाही का, त्याच्यामुळे मी काही ज्या भगवंताने मला जन्माला घातलं त्याचे उपकार मी काही फेडीन का, त्याच्याविषयी निदान मी कृतज्ञ राहीन का. हे विचार केव्हा येतील? जेव्हा शिकेल, जेव्हा समजायला लागेल, तेव्हा कळेल की हे काय अवस्थेत आहे. अगदी मोठं जाऊ दे, अगदी छोटं सांगतो. उठला मनुष्य, काय जेवून उठला समजा, सकाळी उठला म्हणा, तर आता बेसिन असतात घरोघरी. आता बेसिनची सवय झाली आपल्या, बाथरूममध्ये जाऊन किंवा बाहेर जाऊन तोंड धुण्याची, हात धुण्याची सवय कमी झाली असते. बेसिनवर मनुष्य जातो, नळ सोडतो, हात धुतो, नळ बंद केला, बाजूला नॅपकिन, उजव्या हाताला काय डाव्या हाताला काय सवय असेल ती, उजव्या हाताचं नॅपकिन घेतो, हात पुसतो, नॅपकिन टाकतो तिथे. समजा उजव्या हाताला नकळत जातो, उजव्या हाताला गेला, तिथे नॅपकिन नसला, प्रतिक्रिया काय आहे मनाची सांगा मला. मेंदू एवढं सांगतो की इथं नॅपकिन नाही आहे, तुम्ही हात केलेला आहे, हात आहे, हाताला नॅपकिन लागत नाही. मूळ यंत्रणा बघा आपली काय सांगते ते. मूळ यंत्रणा एवढंच सांगते की इथून इथे आणि इथे गेल्यानंतर तिथे रीडिंग एवढंच आहे की इथं स्पर्श केल्यावर नॅपकिन लागला नाही, ते नॅपकिन अडकवायचं फक्त, ती काय गोल आहे, इथं नॅपकिन नाही आहे. आता मनाचं काम सुरू होतं. तुम्हाला गावात तुम्हाला काय सांगावं, किती वेळा सांगावं, एक वस्तू काही जाग्यावर ठेवायची. आता मनाचं काम सुरू झालं.
मनुष्य गडबडीत असतो, हे असतं, म्हणजे आता आपणच गडबडीत असतो, तर आपण ठेवावा. आपण एवढे गडबडीत असतो तर ज्यावेळेला कधी नसतो त्यावेळेला तिथं नॅपकिन अडकवावा, धुवून ठेवावा, काय बिघडतं. पण हे तर एक बाजूला झालं मी म्हणतो. अजून दुसरी बाजू, या क्षणी मन विचार नाही का करू शकत की आज मी 1 महिन्याभराने मला तिथं हात गेल्यावर नॅपकिन लागला नाही, टॉवेल लागला नाही, हे महिन्याने आज घडलं. 29 दिवस नॅपकिन कुणी आणून ठेवलं, याचाही विचार मनच करू शकतं. ज्याला हा विचार सुचलेला नाही त्याला भगवंत सापडणार नाही असं माझं म्हणतो. आपण विचार करून सांगा बरोबर का चूक. की ज्याला 29 दिवस नॅपकिन कोणी अडकवला आहे हे कळलेलं नाही आणि जो एका दिवसासाठी रागवायला तयार आहे त्याला भगवंतच काय, भगवंताची सावली सुद्धा सापडणं शक्य नाही. मन पाहिजे ना, ते मन म्हणेल ठीक आहे आज राहिलं आहे ना, आणून अडकवून ठेव, काय बिघडत नाही. कदाचित धुवायला टाकला असेल, आणायचं राहिला असेल, अडकवायचं राहिला असेल, पण विचार होत नाही. म्हणून मला म्हणायचं मन काय आहे हे एकदा आपण जाणूनच घेतलेलं बरं. ज्याला त्या 29 दिवस अडकवलेल्या नॅपकिनची जाणीव नाही तो दिलेल्या 5 इंद्रियांच्याबद्दल कृतज्ञ राहील भगवंताबद्दल. काय काम करतायत ते, अखंड काम सुरू आहे, अखंड इंद्रियांचं काम अखंड सुरू आहे. जरा आम्हाला कुठे इथं ते हे झालं आहे तर ते पोचत नाही आहे, हृदयाला रक्त, तर एक औषध द्यायची वेळ येते तेव्हा ते हृदयाला रक्त जाईल. मला सांगा इतकी वर्षानुवर्ष हृदयाला रक्त जाते त्याचं मी काय केलं. ती माझी जबाबदारी आहे की त्याचं मी कृतज्ञतेनं स्मरण करणं एवढी तरी जबाबदारी आहे की नाही, बाकीचं राहू दे. हे सगळा कार्यक्रम मनाचा आहे. म्हणून आपण मनाकडे लक्ष द्या असं म्हणजे म्हटलं तर तेवढंच. जगाला नाही जाणलं तरी चालेल, निदान स्वतःला, निदान मनाला एवढं तरी जाणावं. आणि जर जाणलं गेलं, आता आपलं ते हे पहा की अचल कधी स्थिर, त्याच्या कुवती काय आहेत नुसते पाहत जा. अचल कधी स्थिर होय नावर, अचल कधी स्थिर होय नावर, शूराला लीला नमवी शूराला लीला अद्भुत लीला प्रभुची मन अद्भुत लीला प्रभुची मन अद्भुत लीला. हे काय आहे, अचल त्यांनी राहायचं ठरवलं स्थिर राहू शकतं. पण जर प्रपंचाच्या ताब्यात असेल तर प्रपंचात अचल आणि स्थिर राहील. वैशिष्ट्य आहे, सोडायला तयार होणार नाही. भगवंताने वर्ण प्रकाशने हाक जरी मारली तरी सोडायला तयार होणार नाही. ती स्टेट असो, मालकी असो, ते मगाच सांगितलं तसं स्वामित्व असो, तसलं काही नाही म्हणून सांगा. त्यांनी म्हणलं तरी तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेता असं सांगा. हे सगळं जे आहे ना ते स्वामित्वाचा मूळ प्रश्न आहे ना. तसे असे अनेक प्रश्न मगाशी जे आपण जे सांगितले, दुर्गुण म्हणा फार तर, किंवा गैरवापर म्हणा मनाचा तो, मग ती मालकी असो कशावरची, वस्तूवरची असो, माणसांच्यावरची असो, माणसाला एकदा स्वामित्वाची एकदा सवय लागली म्हणजे सगळ्याचं स्वामित्व फक्त झाला. बस मन इतकं खाली उतरलं की खाली इतकं उतरतं. हे कशाचंही स्वामित्व, अगदी किरकोळ गोष्टीवर सुद्धा त्याला स्वामित्व पाहिजे, इतकं मन खाली येऊ शकतं. आणि तर सगळं स्वामित्व मोकळं करून बस हे सगळं भगवंताचं आहे. ते तुके देवाचे ऐसे वर्तणे निश्चयाच. तो सुखी राहील की नाही मला सांगा. हेच स्वामित्व आहे, ते सोडून दिलं तर मला सांगा आहे ते तुके देवाचं आहे, तर देवाचं आहे, नेलं तरी त्याचंच आहे असं विचार मनात येईल नाही येणार. विचार करून बघा क्षणभर. उदाहरण आपल्याला माहिती असेल, थोर पुरुष आहेत, तत्त्वज्ञानाचेच आहेत, आपले राष्ट्रपतीही होते, पण आपल्याला माहिती असेल की अजून एक टर्म मिळेल का असं त्यांना वाटत होतं. शेवटी हे त्यांच्या थोरवीकडे बघण्याचा आपल्याला अधिकारही नाही. जसं मी कुर्तकोटींच्या बाबतीत म्हणतो, त्यांच्या सेवेकडे, सेवेचा क्षीरसागर होता महाराजांचा, फार थोर.
पण मन जर खाली आलं असेल तर नमवी शूराला. काय वाटलं, वाक्य काय आहे आता? हे स्टॉलवर्ड्स परमार्थातले स्टॉलवर्ड्स आपण पासंगाला नाही पुरणार, हेही आपल्याला माहिती आहे. पण महाराज गेल्याने काय झालं, तर हे डोके ठेवायला पाय राहिले नाहीत. काय अर्थ काय? किती नमवी शूराला ते मन आहे, ते शूराला नमवतं. महाराजांनी म्हटलं जाऊ नका, पद नको, पण नाही, त्याचा मोह आहे, घेतलं. शेवटी सुद्धा ह्या तत्त्वज्ञाना वाटत होतं, राधाकृष्णांना वाटत होतं की अजून एक टर्म आपल्याला राष्ट्रपती पदाची मिळेल काय. मला सांगा, ज्याने तत्त्वज्ञानाचे एवढे ग्रंथ लिहिले आहेत, एवढी जागतिक कीर्ती आहे, आपल्याला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. आपण त्यासाठी अगदी मान लवलेली आहे, जगानी आहे, ऑक्सफर्डला आहेत, सगळीकडे आहेत, आदर आहे. पण नमवी शूराला होई अनावर, त्याला असं वाटतं की तो मान मान्यता बस. काय मान मान्यतेचं कचरा आहे. ब्रह्मानंदांच्या सारख्या माणसांना कचरा आहे म्हणले सगळा. ते वर्तमानपत्राचं दाखवलं ना कात्रण, ब्रह्मानंदांनी बसायला घेतलं. ते विवेकानंदांच्या विश्वविजयाचं होतं. त्यांची अपेक्षा होती ना की असं काहीतरी महाराजांनी करावं ना आपण मग विश्वविजय करू. ते आपलं काम नाही. महाराजांनी आपल्याला सांगितलं ते काम आपण करायचं. आणि तसं काही कमी होते असं नाही, खूप होते आपल्यापेक्षा, खूप प्रचंड पुढे होते. पण शूराला नमवण्याची क्षमता त्या मनामध्ये आहे. मनाने आशा धरलेली आहे की मी मोठा होईन, अमक्यांसारखा होईन, तमक्यांसारखं. तुलना मिलना कोणाचं काम आहे? मनाचं काम आहे. सगळे यू हॅव लॉस्ट एव्हरीथिंग बाय कम्पॅरिझन्स. सगळं ह्या इच्छाने आणि गोंधळ घातलेला आहे सगळा. भीती आणि इच्छा, निसर्गदत्त म्हणायचे की भयाने आणि इच्छेने जेवढा गोंधळ जगामध्ये माजला तेवढा कशाने माजला नाही. भय आणि इच्छा. भयात स्वतःला सुरक्षित ठेवण्याची मोठी ही आहे, खेच आहे. भय कशापोटी उत्पन्न होतं मला सांगा. ते त्या लोकांना हे लागतात, काय ते म्हणतात, कमांडोज नामकन. शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी लागतात ना, बळीगाड लागतात सगळीकडे. भीती वाटते, गेलं तर काय करायचं, काय फरक पडणार आहे, गेलं तर जग चाललेलंच आहे. सुरक्षा रक्षक असले म्हणून मनुष्य सुरक्षित असतो असं का आपल्याला म्हणायचे? आपला अनुभव आहे तसा, त्या सोडून इथल्या कुठल्या बाबांना वगैरे काही सुरक्षा रक्षक लागलेले नाहीत कधी. महाराजांचे अंगरक्षक वगैरे वगैरे काय नाही, कुठेही कधी चला काय असेल ते काय जास्तीत जास्त काय. पूर्वीच्या काळात वाघ बी घ्यायचे अंगावर, काय कोणी बंदूक घरी येईल. जो मरत नाही तो मरत नाहीच, मरायचा तो वाचत नाही आणि मेला तरी आत्मरूप त्याचं नष्ट करू शकत नाही. नैनंद चंदनचे छत्राणे नैनंद हाती पावा का. ह्याने जरी मला मारायचं ठरवलेलं असलं तरी मला मारणं ह्यानं शक्यच नाही. कारण मी जो स्वरूप आहे त्या स्वरूपाला ही भीतीच नाही. ती या स्वरूपाची ओळख करून देण्याचं सामर्थ्य मनामध्ये आहे. आणि आपण ते ह्या घाण्याला जुंपलाय प्रपंचाच्या. आणि म्हणून ते असले गुण दाखवत. मन का असले गुण दाखवतो? नमवी शूराला का. आणि शेवटी परिणाम असा झालेला आहे, आपण लक्षात घ्या, खरोखर लहान आहे. शूरांचं उदाहरण चाललंय म्हणून मोठी उदाहरणं घेतली. आपली उदाहरणं आपल्याला कळतील. तर एवढं वाटत होतं की परत एकदा ती मिळावी, अजून एकदा टर्म मिळावी, आणखीन एक 5 वर्ष सत्ता मिळावी, आणखीन एक 5 वर्ष सन्मान मिळावा, आणखीन एक 5 वर्ष जगामध्ये मिळावं असं वाटत राहिलं. म्हणजे मन जर शुद्ध नाही झालं, मन जर त्याच्या अवस्थेला नाही जाऊ शकलं, जिथे ते भगवंताकडे नेऊ शकतं तिथे नाही नेऊ शकलं त्याने, तर ह्यात अडकायला होईल इतकं की शेवटी त्याची अस्वस्थता येऊन शेवटी मनोरुग्णता आली. आपल्याला माहिती असेल की साध्या भाषेमध्ये की त्यांना सायकिक केस झाली, शेवटी ती मनोरुग्ण झाले आणि भेटून देत नसत त्यांना, कारण ह्याचा आणखीन विषय होऊ नये शेवटी. म्हणून त्याबद्दल आपल्याला म्हणायचं नाही काय. मूळ मुद्दा आहे की नमवी शूराला आहे की नाही. ते जर अनावर असेल, आता सत्ता आहे परमेश्वराच्या दयेने आली, परमेश्वराच्या दयेने गेली, इच्छेने आली, इच्छेने गेली, असं म्हणणारे किती महात्मे आहेत. किती सत्ता आल्यात आणि किती गेल्या. काही त्यांना त्याचं काही लागलेलं नाही. व्हाईस चान्सलर होते, ठीक आहे, भगवंताची इच्छा आहे, गेलो, झाली टर्म आपली. मग आता काय करायचं? आता तिथे ते काय हे होतं त्यावेळेला डीन होते.
तुम्ही हा कारभार सांभाळा म्हणून व्हाईस चान्सलरशिप. ठीक आहे, व्हाईस चान्सलरशिप सांभाळली. ते बसून असायचे ते सगळ्या काय ते बैठक जी सिनेटची चालायची, सगळे डीन्स बरोबर असायचे, गुरुदेव आणि सगळे डीन्स वगैरे असायचे, त्यांचं काय ते चालायचं. आपण शांतपणे स्टोइक सायलेन्स, बस तुमचं काय ते सांगा, मूळ मुद्द्याचा काय विषय, निर्णयाचा प्रश्न आहे तिथे निर्णय, बाकी ते भांडणार ते राजकारणात ते त्यांना करू दे, त्यांना काय करायचं ते. आपण आपल्या स्थितीमध्ये अजिबात इकडून तिकडे व्हायचं नाही. ते झालं की आपलं ते सगळं त्यांच्याकडे सुपूर्द केलं की मी आलो निंबाळ आपलं शांत माळावर बसून आपलं काही अडचण आहे कुठली, काही नाही. म्हणजे यात सुद्धा जे मनावर स्वामी झाले, मनाला ज्यांनी ताब्यात आणलं, जाणलं हे काय करू शकतं, तर हे मला जमिनीवर आपण हे प्राणी पाहता ना तसं लुळवूही शकेल आणि मला पक्षासारखं गरुडासारखं घेऊन जाईल भगवंताकडे, म्हणून ते गरुड वाहन आहे त्याचं. विष्णूपर्यंत नेण्याची क्षमता आहे, तर ती क्षमता मनामध्येच आहे. तेव्हा शौर्यच हवं असलं तर असं पारमार्थिक असू दे, प्रापंचिक असलं तर शिवराला नमवेल. आपण जगामध्ये मोठे शूर गणले गेलेले असाल, पण इथं चालत नाही. अनावर होतं. अनावर होतं म्हणजे काय, व्यवहारामध्ये आपण पाहतो बघा आपण की मनुष्याला व्यसन अनावर होतं म्हणतो आपण. नाही तर त्याला कळत नाही का की हे वाईट आहे, ह्यानं माझं नुकसान होतं आहे, अमुक होते तमुक होते, सगळं त्याला कळत नाही का, कळतं सगळं, पण होई अनावर, फक्त अनावर आहे, त्यामुळे त्याला नाही सुटत, त्याचं चालत नाही त्याच्या पुढं. व्यसन असो काय असेल ते असो, उपभोग असोत, त्याचं चालत नाही. मला सांगा, एक मनुष्य किती देशात राहणार आहे? 63 देशामध्ये आपल्यातल्या जे मध्ये सत्यम झालं शेवटी, 63 देशामध्ये त्यांचे राजवाड्यासारखे बंगले होते. काय केलं असेल कोणाकडून, कशासाठी केली आपण, पण ते आवरत नाही. 63 देशात पॅलेशियल बंगलोज इन 63 कंट्रीज. आपल्या घरातला केर काढायला आम्हाला 10 खोल्याचं घर दिलं की, आणि गरज पण नाही, होय की नाही. मनुष्य काय करेल एका वेळेला, किती खोल्यात तो राहणार मला सांगा. 1, 2, 5 काय आपल्याला फिरावं वाटलं घरातल्या घरात तर 4, 7, 10 काय किती काय करा इतक्या देशात. कारण गोळा तो बरं मनुष्य इतका विलक्षण शूर आणि बुद्धिमान असल्याशिवाय ते होणारच नाही. आपलं शक्य आहे का मला सांगा. एक तो प्लॉट घेऊन घर बांधून व्हायचं म्हणजे तो म्हणतो आता पुन्हा हे नाव काढू नका ह्या विषयातलं, काय परत आयुष्यात हे काम नको. बघा सामान्य माणसाची प्रतिक्रिया काय असते ती, तुमची भानगड नको. पण जर त्याचं ते मन नाही आवरलं तर त्याला 63 देशात बंगली घ्यायला आणि बाकीच्या सगळ्या 1000 लोकांना रस्त्यावर आणलं पडते. ते वेगळं, कारण अनावर आहे ते. म्हणून हेच मन अनावर आहे. तर त्याच्याकडे ही क्षमता काय आहे ती ओळखावी, यासाठी हे सगळं हे आहे. एक भुले मन, एक भुले मन जन, एक भुले मन तुलवी तन जन. काहीही करण्यासारखं उरत नाही. अहो काय माणसं काय करतील तुम्हाला माहिती असेल. टी व्ही आपल्या काय आता इथल्या नाही, अमेरिकेतल्या आहेत, त्या थोर आहेत, त्यांचे पती आहेत जिम, आपल्याला माहिती असतील, यू मे बी नोईंग जिम बॉब. काय करायचं तेच ठरलं नाही. शेवटी आपलं प्रपंच वाढवीत राहणे एवढंच ठरवलं नाही, ध्येयच काही सापडले नाही. काय करावं म्हणजे मन आहे शेवटी. मनाला जर नाही द्यायला लागलं काही तर काय करील. 19व्या मुलाला त्यांनी जन्म दिला आत्ता वर्षभरापूर्वी, पांडुरंग हरी. आणि ह्यात काय त्यांनी केलं वैशिष्ट्य म्हणून, तर प्रत्येक मुलाला ते जिम आहेत ना म्हणून ते प्रत्येकाचं नाव जे वरनं ठेवलं. ह्याच्याबद्दल जगभर एक जाहिरात. काय एवढंच ॲब्सर्डिटी. काय ॲब्सर्डिटी आहे, कोणाची आहे. मेंदू म्हणतो असं, हात म्हणतो, कान म्हणतो, डोळे म्हणतात, कोण नाही म्हणत, मन म्हणतं. त्याला काही दुसरं काम राहिलं नाही. आत्ता ह्यांनी डॉक्टर साहेबांनी आपल्या त्या श्रोत्री डॉक्टर साहेबांनी ते पुस्तक लिहिलं ना, या आठवड्यात प्रसिद्ध झाले, मार्क इंग्लिश, त्याचं चरित्र लिहिले त्यांनी मराठीमध्ये. वाचा, आपण अवश्य वाचा.
ह्या विभागामध्ये, एव्हरेस्टच्या विभागामध्ये मोहिमा करणारा माणूस आहे, तर त्या मोहिमेत फसून एका गुहेमध्ये अनेक वर्ष त्याला क्षमा करा, अनेक दिवस त्याला त्या गुहेमध्ये, हिमवर्षावामध्ये गुहेत बंद अवस्थेत राहावं लागलं. त्याचा एक भाग म्हणून, त्या मोहिमेच्या अपघाताचा भाग म्हणून तर त्यात राहावं लागलं. तर त्याला हिमदंश होतो म्हणतात. हिमदंश हा त्याचं आजाराचं स्वरूप साध्या भाषेमध्ये. तर त्यानं नंतर ज्या वेळेला रेस्क्यू ऑपरेशन नंतर बाहेर आणले, न्यूझीलंडचा माणूस आहे, ते बाहेर आणलं. बाहेर आणल्यानंतर जिद्द आहे, मनच आहे शेवटी, ती जिद्द आहे. दोन्ही पाय त्या हिमदंशाने दूषित झाल्यामुळं कापावे लागले. पण दोन्ही पाय कापले तर त्यांनी परत कृत्रिम पाय बसून एव्हरेस्टची मोहीम सुरू ठेवली. काय करू शकेल मनुष्य, काही करू शकेल. त्याच्या साह्याने, म्हणजे जिथे आज दोन पाय नाही, सबंध शरीर धडधाकट असणाऱ्या माणसांना सुद्धा जाणं ही गोष्ट मुश्किल आहे. प्रत्येक बाबतीत, हवेच्या बाबतीत आहे, याच्या बाबतीत, खाण्यापिण्याच्या बाबतीत, सगळ्या बाबतीत ॲडव्हर्सिटीज, एव्हरीथिंग ॲडव्हर्स. अशा ठिकाणी जगाच्या माथ्यावर तुम्हाला पोचायचं आहे. तर त्या माणसाने एव्हरेस्ट सर केलं कृत्रिम पायाने. त्यांनी सांगितलंच की ही कधी पायाने एव्हरेस्ट जिंकायचंच नसतं, मनाने जिंकायचंच, हृदयाने. हृदय शब्द वापरला, हृदय म्हणजे मन, ते आपल्या हे चाललं आहे ते. त्यांनी जिंकायचं असतं आणि त्यांनी जिंकलं आहे. त्याचा एव्हरेस्टवरचा फोटो आहे, आपण ते पहा अवश्य. त्याच्या अशा अवस्थेत सुद्धा हे करण्याचं सामर्थ्य माणसाकडे आहे. आज एव्हरेस्ट जिंकलं आहे. तर ठीक आहे, मी म्हणतो व्यवहारातली गोष्ट आहे, ती सुद्धा दृश्य आहे. पण मन म्हणतं मी तुला अदृश्याचा स्वामी भेटवतो, तू कसाही अस. कोण्या ना कोण्या मिशेनं वाद्य वाचला. हा शत्रू म्हणून आलास तरी उद्धरतो म्हणतोय, मित्र म्हणून आलास तर जवळच घेईन, तो प्रश्नच नाही. शत्रू म्हणून आलास तर उद्धरतो. काय देशील, काही दे, फुल शेळ पान सुकलेलं सुद्धा चालेल, आपण मुद्दम समवेत नवाध्यायासारखा पारायण करतो. ही सुद्धा क्षमता त्याच मनामध्ये आहे जिथे ही क्षमता आहे असली. एक मला सांगा, एक फुले म्हणा, एक हिटलरलाही लागली आकांक्षा लागली की बस जिंकत जावं सगळ्यांना. स्वामित्व, प्रदेशाचं स्वामित्व, माणसांचं स्वामित्व, त्याच्या मालमत्तांचं स्वामित्व नुसतं ह्याला जिंक, त्याला जिंक, त्याला जिंक. एक भुले मन भुलवी तनजन. स्वतः तर भारला गेलेलंच आहे, पण त्याच्याबरोबर त्या सगळ्या एवढ्या देशाला हरून टाकले. ते देश, त्याच्याबरोबर त्याचे अलाईज सगळे त्याच्याबरोबर होते, सगळे भरले गेलेले आहेत. हे सगळे त्या, आणि त्याच्यात नाही एका माणसाची नाही, एका शरीराची, एका माणसाची नाही, जनांची, म्हणजे साध्या जनांची नाही, लाखो जनांची फरफट त्याच्याबरोबर चालू शकते. आणि हे काय आहे मूळ, हे काही सात्विक कार्य नाही आहे. अरविंदांनी जाग्यावर बसून सांगितलं होतं की हे काम बरोबर दिशेनं चाललेलं नाही, हे जगाचा विध्वंस करणार. असं स्वच्छ बाकीत त्यांनी आधी केलेलं होतं, हे जगाचा विध्वंस करेल. इंग्लंड चांगला आहे का, अमेरिका चांगली का, फ्रान्स चांगला आहे, हा विषय वेगळा आहे, पण ह्याला आळा घालण्याची गरज आहे. हे भाष्य केलं त्यावेळेला त्यांच्यावर सुद्धा टीका झाली होती की हे काय आहे प्रकार म्हणून, कारण आपण त्यावेळेला पारतंत्र्यात होतो. ते ब्रिटिशांना पाठिंबा दिला, ह्या ना ह्या सगळ्या बाकीच्या अलाईजना पाठिंबा दिला. हे काय आहे, ते म्हणले हे भस्मासूर आहे, हे तुम्हाला ओळखत नाही, असुर आहे, असुर शक्ती आहे ही. आणि शेवटी तेच झालं की एक भुले म्हणत भुलवी तनजन. आणि हे कोणालाही कळलं नाही, म्हणूनच लाखो लोक गेले. कळले असते तर कशाला गेले असते, माझा कोण खड्ड्यात उडी मारायचे, चला आपण जाऊया म्हणून कोण येणार बरोबर सांगा. हे आहे, खड्डा आहे मोठा, हातपाय मोडून गेले चांगले, तर आपण जाऊया असं कोण तयार होईल? नकळे कोणाला. त्याला वाटते काहीतरी लढाई चालली आहे, आपण फार मोठे होणार, जगाचे स्वामी हो, नामकून तमको. काय नाही, शेवटी ते अलेक्झांडर हात ठेवलेला, शेवटी सांगितलं मी काही नेऊ शकलो नाही ह्यातलं म्हणून, एवढ्यासाठी माझे हात जवळ ठेवू नका, असे ठेवा. हे काय, हे मन न कळल्याचा परिणाम. काय आपल्या राज्यात सुखी राहिले असते काय बिघडलं नसतं, पण ह्या लालसेने शेवटी हात माझे उपडे असे ठेवा आणि मला न्या असं सांगितलं. कारण आता ज्या वेळेला कळलेलं आहे त्यावेळेला मनानं पुरता विध्वंस केलेला आहे. शेवटी काय झालं, शेवटी बंकरमध्ये जाऊन ती प्रेयसी म्हणजे पत्नी त्याची तिच्या समवेत आत्महत्या करावी लागली. ते काय झालं म्हणजे नकळे कोणाला, तर ते गेलेच, ते बिचारे गेलेच, ते सैनिक गेले तिकडे युद्धामध्ये, ते कैदी झाले, मेले, सगळं झालं. म्हणजे एक मन भुललं तर हे करेल. आणि पुढचं सुद्धा आहे ते जगी जे उन्नत अथवा अवनत, त्या सगळ्याला सुद्धा. आणि एक भुललं का नाही, काय सांगायची सुद्धा गरज नाही. मला सांगा, अहो अशा किती मनीचे नियम गेल्या, कल्पतरू आले, कामधेनू आल्या, काय 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 जगामध्ये आहे. भुलतो मनुष्य.
मनुष्याला वाटते इथं 10%, तिथं 12%, तिथं 14%. अहो ते 16 देत आहेत, ती भांडी देतात. ती काय माणसाला काय तवा दिला तरी मनुष्य भुलला अशा अवस्थेत. प्लेटिंगचा साधाचा तेवढ्यात सुद्धा भरेल, त्याच्यासाठी सुद्धा पैसा देईल. 12च्या जागी 14%च्या जागी 16%. अहो काय इकॉनॉमी, कसं शक्य आहे? आपण इकॉनॉमीमध्ये एवढं आहोत सगळे लोक, आपण वाचतो सगळं, तरी माणसाला असं वाटतं. आणि मग ते बुडालेल्यांच्या संघटनेत जाऊन साधं शिवाजी झेंडे घेऊन उभा राहा, एक भुले मन, एक भुले मन मुलवी तन जन, नकळे कोणाला लीला. कळत असतं तर कशाला गेलेस? कळलं असतं की अरे असं तरी होऊ शकणार नाही. बरोबर, महाराजांना लॉटरीची कल्पना पटली, दिले 1 रुपया काढायला तिकीट, नाही म्हणले, शक्यच नाही म्हणून. हे काय 100 कसे होतील? वाटतं, ज्यांना वाटतं, कळत नाही काय होतं ते. आणि मग सगळं ज्या वेळेला मूळ भांडवल सुद्धा हातात राहत नाही तेव्हा कळतं बरोबर काय होतं ते. मग हे जे सगळं आहे हे कोण करतं? हे मेंदू करत नाही, हात करत नाही, डोळे करत नाही. खरोखर काय सांगायचं नाही, अद्भुत इंद्रिय आहे ते करतं बरोबर सगळे. हे काम ह्याचं काम नाही, हे अद्भुत इंद्रियाचं काम आहे. म्हणजे आता काय आहे, भूक लागली आपल्या खरवणीमध्ये, चहा पाणी घेतलं असतं तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं मला. काय करावं, पण जेवणाची वेळ होती आहे, सगळं खरं आहे. हे घड्याळ चालू आहे ना? मला आता जरा शंका लागली. हो हां हां, तरी मी म्हणतो आपल्याला बराच वेळ आहे, बराच वेळ आहे, अजून पुढचे 3 श्लोक देऊन अभंग देऊया वगैरे. काय करणार हो आता? मला तर वाटते तुम्ही मला सांगाल आम्हाला सगळं कळलेलं आहे, आम्हाला जेव्हा सोडा. पण आता तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही, सांगतो की खरोखर म्हणजे काय भयान गोष्टीचं माणसाला काय भूल असेल हे सांगतायत. ते तुम्ही एक छोटीशी बातमी येऊन गेली, मध्ये वाचली आपण, की ज्या चौकटीवर माणसाला फाशी दिलं जातं त्या चौकटीचं जे लाकूड आहे ते लाकडाची जर एवढासा तुकडा जर घरामध्ये ठेवला तर समृद्धी येते. पांडुरंग हरी मी ऐकलो. एक भुले मन भुलवी तन जन. कशाला आपलं ते गुन्हेगारी जगताना आपला संबंध होते, पण कशाला उच्चार सुद्धा करायचं कारण नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, बिगेस्ट बॉसेस अँड ब्युरोक्रॅट्स अँड मिनिस्टर्स अँड एव्हरीथिंग, आता त्या ठिकाणी कोणाला शिरायला सुद्धा वाव नाही अशी परिस्थिती. खरं म्हणजे इतकी भयान. कधी 19 साली ह्यांना दिले होते आपल्या प्राईम मिनिस्टरचे, त्यांचे कोण हे होते त्यांना फाशी दिले होते. त्यानंतर ते हातसुद्धा तिथं लावलेले नाही, ते नुसतं तेल पाणी करत बसलेले असतात. तर त्याच्या माणसाला त्याच्यामध्ये त्याला काहीतरी देऊन हे करून तिथलं एक एक वर्ण थोडी साल करत ते काढत. अहो ते वरचं आता ते एवढं राहिले आता, म्हणून हे गुन्हेगारांना फाशी देत नाही किंवा सोड काय आपल्याला कळत आपली बाबरू जायची. ही शिक्षा झालेल्या ना का देत नाही, काय कोणाला काय असेल ते आणखीन का आपल्याला काय आपल्या काय आपलं वर्ण फाली खाली गेल्या म्हणून सांगतात, खालनं वैली वर गेल्या म्हणून सांगतात. काय पहिली मिनिट कशा जातात त्या कुठल्या मार्गाने जातात ते काय कळत नाही. पण हे आहे हे वाचतो तेव्हा मला आश्चर्य वाटलं, आता तिथे काय असेल म्हणजे. आणि इकडे आपलं अंधश्रद्धा निर्मूलन चाललंय, तिकडे अमुक चाललंय, तिकडे समुक चाललंय. काय हे कोण आहे हे सांगणार की तिथं ते आणून घरात कष्ट करा. काय कष्टाला आहे ते मोल मिळते जगामध्ये ते घ्यावं, जास्तीत जास्त कष्ट करावे. तुम्हाला अजून पैसा हवा असेल तर अजून 8 तास नोकरी करा. माझे एक मित्र होते, अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये होते, तर ते दिवसभर एक नोकरी करायचे, परत संध्याकाळी आले की परत जेवण करायचे आणि दुसरी नोकरी परत करायचे. हे ठीक आहे. अजून दुसरी नोकरी केली, रात्री 2-2 वाजायचे यायला, 4 किंवा 5 तास झोप मिळाली, परत सकाळी सुरुवात उठून नोकरी करायची. हे कष्टाचं हे ठेवलं आहे ना. पण हे काय उद्योग आहे की तिथून ती एवढीशी तुकडं त्याने मिळून आणायचं, तो आपल्या घरात ठेवणार, मग सगळं घरात ठेव.
एकदा भुललं मन की भुललं. हे मेंदूला काही माहीत नाही ह्याच्यातलं, हे ते कुठे पाहिजे ते देतात आणि त्याच्यात ते तुकडा असतो, ते लाकूड असतं आणि ते अमकं असतं तमकं असतं, म्हणजे तिकडे काय असेल ते असेल. पण एकदा त्याने ते मनाने घेतलं की तो मिळवण्याच्या मागे, आणि असा शेवटी तो तिथला कामगार मनुष्य, तिथली साधे जेलर बिलर ते लोक असतात, ते त्यांचे किती पोस्ट असणार आहेत आणि ही मागणारी केवढी असणार आहेत. आणि मला सांगा, जी एवढी मोठी आहेत की ज्यांचं तिथे एवढी सत्ता चालते आणि त्याच्यासाठी काही द्यायला तयार आहेत, त्यांच्याकडे आधीच किती असेल हा विचार करा की. म्हणजे हा मनाचा लोभ नाही का, मला सांगा. त्याला पोटाची चिंता पडली आहे का म्हणून त्याने असलं काहीतरी केलं बाबा पैसा मिळाला तरी समजेल एक वेळ. पण ज्याचं ते सांभाळायची पंचायत आहे, त्या इस्टेटीवर भांडणं सुरू आहेत, आपल्यातला इस्टेटीवरचा सगळ्यात महत्त्वाचा नाही म्हणत पण मोठा म्हणतो खटला, त्याला ते 177 वर्ष झाली परवा, असं मला कळलं. बंगालमध्ये जो खटला घातलेला आहे एका इस्टेटीच्या वाटणीवरून, त्याच संस्थानिकांची वगैरे इस्टेटी असतात तसं, तर त्याच्यावर घातलेल्या खटल्याचं कामकाज 177 वर्ष सुरू आहे, तरी अजून त्यातल्या कोणाला लोभ सुटला नाही. ते बदले, ते गेले सुद्धा त्यातले लोक, ते किती म्हणजे ते न्यायाधीश गेले, वकील गेले, त्या फायली तरी कुठे आहेत आता, कागदपत्र सुद्धा गेले असतील. 177 वर्ष म्हणजे कल्पना करा की आपण. पण ते लोभी, तो लोभ तसाच्या तसा. मला मी समजतो एखाद्या वेळेला एखाद्या मोठ्या माणसाला एखाद्या काय झाला लोभ, बाबा त्याच्या ते इस्टेटीचा तो वारसच होता, आता त्याचा वारस, तरी मन तेच, त्याचा लोभ तसं त्याच्या पुढच्या इस्टेटीचा म्हणाला नाही बाबा की बा ते असेल, त्या आमच्या आजोबांना लोभ असेल, मला लोभ नाही. चाल, कोण सोडवतं? मन. कोण अडकवतं? मन. कारणम बंधमुक्त यो हो, ब्रह्मबिंदूमध्ये म्हटलेलं आहे, ह्या उपनिषदात म्हटलेलं आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयो हो. बंधाला कारण तेच, मोक्षाला कारण तेच. आपण फक्त अभ्यास करायचं तेवढं काम आहे. एकदा कळला अभ्यास की मनुष्य पुढे गेला म्हणून समजा, तर या दृष्टीने आपण अभ्यास करायला. आणि मला खरं घड्याळ दाखवलेलं आहे आता. पण हे असं झालं, याला मी तर काही जबाबदार नाही एवढं बघून. आता काही अशी इच्छा नव्हती आपल्याला त्रास द्यावा, हे करावं, ते मध्येच बंद. आता तिथे बघा, तिथे कोणी गेलेलं सुद्धा नाही आहे, काही नाही. माझ्याकडे अशी कुठलीही काही यौगिक शक्ती वगैरे सुद्धा नाही की लोकांना वाटू नये म्हणून इथं घड्याळ असं करून द्या. काही आपल्या हातातनं काही निघत नाही, कशातनं काही निघत नाही, अंगरख्यातनं काही नाही, काही निघत. कुठलीही शक्ती आपल्याकडे नाही. त्याचं त्याला वाटलं की ऐकत थांबावं. एक भुले भुलावी तन जन, एक फुले भुलवी तन जन, नकळे कोणाला लीला, अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला. जगीचे उन्नत अथवा वनत, जगीचे उन्नत अथवा वनत, मन हे साथीला, मन हे साथीला लीला, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला. पुढचे 3 ओळी म्हणणार आहे. फक्त काय, आता उद्याचा दिवस आपल्याला राहिला, हे तर आपण 3 वर आहोत. पुढचं बोर्ड ठेवून द्या, निदान म्हणलेलं असू दे, पुढे आपण पुढच्या वेळेला बघू. आहे हे मन स्वतःला जाणार, ठीक आहे. ते अभ्यासक्रमात नसे ना का, आपल्या अभ्यासक्रमात आहे ना, आपण करू. संतांच्या अभ्यासक्रमात आहे, मन ओळखा म्हणले. ओळखावे स्वतः असे आपण, जाणावे आपण असे आपण, हे आहेच. हे आपल्याला संतांनी सांगितलेलंच आहे. अगदी पहिले संत बसलेत त्यांनी तेच सांगितलं. स्वामी तेच म्हणाले की स्वतःला ओळखा. नो दाय सेल्फ. काय तिकडे म्हणले वेगळं, काही नाही, तेच म्हणलं. नो दाय सेल्फ म्हणले, त्या भाषेत म्हणले. जाणावे आपण असे आपण, तेच सांगितलं. तेव्हा हे आपल्याला ओळखण्याचं आपलं काम आहे, तर ते आपण करू. त्याच्या साह्याने आपल्याला भगवंतापर्यंत जायची वाट कशी मिळते
ती आपल्याला अंमलात कशी आणता येईल, काही अडचणी असतील का, त्याचा परिहार कसा करता येईल, याला आपल्याला जर काही वेळ उद्या देता आला तर जेवढा वेळ देता येईल तेवढा द्यायचा प्रयत्न करूया आणि तो त्याने आपल्याला द्यावा. एवढीच आता त्यांना प्रार्थना करतो. संतांचंच काम आहे, शेवटी त्यांनी त्यांचं काम करून घ्यावं एवढंच म्हणायचं, दुसरं काय. आणि आपले त्याला साथ असावी. शस्त्र म्हणावे म्यान म्हणावे, शस्त्र म्हणावे म्यान म्हणावे, मालकही भ्रमला लीला, मालकही भ्रमला लीला, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला. शस्त्र म्हणावे ज्ञान म्हणावे, शस्त्र म्हणावे ज्ञान म्हणावे, मालकही भ्रमला लीला, मालकही भ्रमला लीला, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला. तामस संगती स्वरूप विस्मृती, तामस संगती स्वरूप विस्मृती, घडवी जीवाला लीला, घडवी जीवाला लीला, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला. तामस संगती स्वरूप विस्मृती, तामस संगती स्वरूप विस्मृती, घडवी जीवाला लीला, घडवी जीवाला लीला, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला. सात्विक संगती दिव्य विभूती, सात्विक संगती दिव्य विभूती, जागवी देवाला लीला, जागवी देवाला लीला, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला. सात्विक संगती दिव्य विभूती, सात्विक संगती दिव्य विभूती, जागवी देवाला लीला, जागवी देवाला लीला, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
जानकी वनस्मरण जय जय राम. या परमेश्वराच्या कृपेनं आपल्याला 3 दिवस सत्संगामध्ये ठेवलं आणि आता संगतीच्या सत्राकडे आणलं. त्याबद्दल पहिल्यांदा देवांचं स्मरण आरतीने करतो, मग पुढची सुरुवात करू. 83 पद 44. देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. अरूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार, अरूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार. शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार, शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार. मायामय आदीन जीवाना कशी कळे महती, मायामय आदीन जीवाना कशी कळे महती. देवांची आरती लाविल्या, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. म्हणून बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले, म्हणून बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले. विविध रूपाने तुम्ही येऊनी घर पावन केले, विविध रूपाने तुम्ही येऊनी घर पावन केले. कर्तव्यात सदा घर राहो मन चरणावरती, कर्तव्यात सदा घर राहो मन चरणावरती. देवांची आरती लाविल्या, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती. प्रभूची मन अद्भुत लीला, प्रभूची मन अद्भुत लीला, प्रभूची मन अद्भुत लीला. जगी जे उन्नत अथवा वनत, जगी जे उन्नत अथवा वनत. मन हे साथीला लीला, मन हे साथीला लीला. मन अद्भुत लीला, प्रभूची मन अद्भुत लीला, प्रभूची मन अद्भुत लीला. स्त्र म्हणावे ज्ञान म्हणावे, शस्त्र म्हणावे ज्ञान म्हणावे. मालक ही भ्रमला लीला, मालक ही भ्रमला लीला. मन अद्भुत लीला, प्रभूची मन अद्भुत लीला, प्रभूची मन अद्भुत लीला. तामस संगती स्वरूप विस्मृती, तामस संगती स्वरूप विस्मृती. घडवी जीवाला लीला, घडवी जीवाला लीला. मन
सात्विक संगती दिव्य विभूती, सात्विक संगती दिव्य विभूती, जागवी देवाला लीला, जागवी देवाला लीला, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला. फार आकडेवारीनं जाणं जरी इष्ट नसलं, काही गरजेचंही नसलं, तरीसुद्धा 100 कोटींचा देश आहे. पण आपण कल्पना केली असेल की ज्यांची मनोरुग्णात गणना होते, मनोरुग्ण म्हणजे खरोखरच काय ॲडमिट म्हणा, हे म्हणा, ते असे लोक, अशी कल्पना करा, आपल्यातलीच माणसं आहेत, ह्याच आपल्या 100 कोटीमधले आहे, तर त्यांची संख्या सध्याची 13 कोटी आहे. मला तिचं महत्त्व एवढ्यासाठी वाटतं की अरे, जी अद्भुत लीला माणसाला दिली ती त्याला रुग्ण व्हायला कारणीभूत नाही. 13 कोटी लोकच आहेत, आणि हे तर प्रत्यक्ष पेशंटच असतील, पण मला सांगा ह्याच्यापेक्षा अजून असतील की नाही. विचार करून सांगा की खऱ्या अर्थाने जर विचार केला तर माझ्या मनाला त्रास नाही, मी समाधानात आहे, मी आनंदात आहे. विनोबांची आई 42व्या वर्षी गेली, 42व्या वर्षी. त्या विनोबाने तिला बाजूला बसून विचारलं, आणि तुला कसं वाटते? अगदी व्यवस्थित कार्यक्रम दे, काय? त्यामुळे मला समाधान आहे, बाकी काय माहीत नाही. समाधान काय समाधान असायचं मला सांगा. तुम्ही दुसरीकडून विचार करा की 3 मुलं आहेत, एकाला झाकावं, एकाला काढावं, एकाला हे करावं, एकाची ह्याची स्तुती करावी का त्याची स्तुती करावी का काय करावं, अशा तऱ्हेची मुलं आहेत. विनोबांसारखा माणूस आहे ज्यांना स्वतः गांधीजी म्हणतात की इतर लोक इथून घेऊन जाण्यासाठी येतात, हा मुलगा मला आश्रमाला काही देण्यासाठी आलेला आहे. हे ज्यांच्याविषयी लहान वयात 18-20व्या वर्षाला गांधीजी म्हणतात, अशा एखाद्या महात्म्याला असं वाटू शकतं, अशी मुलं आहेत. पण मला सांगा, त्यांनी लग्न केली, आपल्या मुलाच्या लग्नाला उशीर झाला तर आपल्याला मनात त्रास होणार नाही. असं नसते. जर काय व्हायला गेलं मुलाला तरी जीव खालीवर होतो की नाही. काय सांगा, मनोरुग्णामध्ये जास्त काय झालेलं असतं तर लडबडतो पाय, एवढंच. आमचे थरथरतोय एवढंच. यापेक्षा बारमंडामध्ये काय असं नाही. 13 कोटी लोक लडबडत आहेत, ह्याच्यावरनं कल्पना करा बाकीचे किती कोटी असे असतील की हालचाल होतीये, सारखी अस्वस्थता येते, ह्याच्यावरून कल्पना येईल. मग लौकिकाने विचार केला तर समाधान आहे हे म्हणायला काय त्यांच्याकडे कुठलं मन असेल की जे म्हणतं समाधान आहे. तू मोठा झाला आहेस, भावांची काळजी घेशील, मला खात्री आहे. तुला योग्य संस्कार आणि वळण आहे असं आईला वाटू शकतं, आणि तेवढं पुरतं त्यांना, तेवढं पुरतंय की समाधानी राहायला माझ्या मनाला मी योग्य वळण दिलेलं आहे. आणि माझं काही व्हायचं राहिलं नाही. 42व्या वर्षी आपल्याला माझं काही व्हायचं राहिलं नाही. 80व्या वर्षी असं वाटतं नातवाच्या नोकरीचं कसं होईल. समाधान आहे. म्हणजे आहे ती लीला अद्भुत आहे की शंकाच नाही. त्यामुळे विचार करून पहा की हे अभ्यासानं साध्य आहे. अभ्यास योग आहे शेवटी. आपण ज्ञानेश्वरीमध्ये आत्ता तिथेच आलेले आहोत नेमके, होय ना. अभ्यास योग, अभ्यासाने शक्य आहे सगळं. अभ्यासाची सर्वथा दुष्कर ऐसे नाही, काही नाही दुसरं. अशक्य गोष्ट नाही अभ्यासाने काही. आणि ज्याने ज्याने काही आत्ता केलेलं असेल, कुठे कुठे आपण जिथे कुठे आला असाल, कुठलाही विषय असेल तर त्याच्यात आपण अभ्यासाशिवाय आला आहात का मला सांगा. आपण अभ्यास करूनच तिथपर्यंत आले. जे कुठला असेल तो केला असेल, काही असेल, अगदी ऑफिसमधला असेल नाही तर घरातला पदार्थ करत असेल तर काही असेल, ते अभ्यास करूनच तिथे आलाय. त्यामुळे अभ्यासाने हे आपण रोखू शकतो. आणि मी मगाशी 13 कोटींचा आकड्याचे मुद्दाम उल्लेख एवढ्यासाठी केला की समाधान देण्याची जी विद्या
जिची परंपरा हजारो वर्षाची आपल्याकडे आहे, ज्या भारताच्या भूमीमध्ये हिमालयापासून इकडे कन्याकुमारीपर्यंत, महासागरापर्यंत या आत्मविद्येचा शोध तर लागलाच आहे, पण तिचा सूर्य तळपतो अशा ठिकाणी हा अंधार असावा, याला आपण काय समजतो? आपण यांचं काय समजता की ज्या ठिकाणी असे मनोरुग्ण वगैरे, अहो जे देहाच्या मागे लागले असतील ते मनोरुग्ण होतील, त्याचे मला काय वेगळं लॉजिकची गरज नाही. कारण शेवटी खाऊन किती खाईल मनुष्य, पोट बिघडून घेईल. पोट बिघडलं याला काही फार मोठं संख्येची सांगण्याची गरज नाही आणि असं का झालं म्हणण्याची गरज नाही. इंद्रियांच्या मागे जे मन लागलेलं आहे ते त्याला अशांतीशिवाय दुसरं काहीही देणार नाही, कारण त्यांनी परिपूर्ती झाली असं इंद्रिय नाही. आगीत इंधन टाकल्यासारखा प्रकार येतो, आग आहे आणि इंधन होतोय, तर ते कधीही शांत झाले इंधनामुळे अशी आग नाही की इंधन घातल्यामुळे शांत झाली. ते काम मन करतंय. अशा देशांच्या बाबतीत मी हे समजू शकतो, तिथे हा मोठा पेशा आहे, चालावंच लागतो. जसं इकडचे आपले बाकीचे ब्रँचेस आहेत, वैद्यकीच्या शाखा आहेत, तशा ह्या शाखा असू शकतात हे समजू शकतो. पण जिथे अध्यात्मविद्येचा म्हणजे समाधान विद्येचा सूर्य तळपतो त्या ठिकाणी ही संख्या, असा विचार आपण करा. मग आपण काहीतरी बेस समते, काहीतरी आपण आत्मविद्येच्या मध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी आलं आणि त्याच्यासाठी जो अभ्यास करायला सांगितला तो मनाचा होता, म्हणून मनाद्भुत लीला. मनाद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला. जगीचे उन्मत अथवा अवनत, जगीचे उन्नत अथवा अवनत, मन हे साथीला गेला, मन हे साथीला गेला, मन अद्भुत लीला. प्रभूची मन अद्भुत लीला. 12 वर्षाचा मुलगा उठून गुरुच्या शोधार्थ बाहेर पडतो. कोण साथीला आहे? प्रभू उठतात आणि अशा लहान वयात म्हणतात, मला जर शेवटी आत्मज्ञान हीच गोष्ट मोठी आहे, हीच जर मला समाधान मिळणार आहे आणि राखणारा प्रभू जर समर्थ आहे, कशाला काळजी करू? कोणाचा वाले त्यावेळेचं पद आहे. हे कोण? यावेळेला साथीला कोण? यावेळेला साथीला मन. 12व्या वर्षी गृहत्याग करून साक्षात्कारी गुरुची भेट झाल्याशिवाय थांबणार नाही असं म्हणणारं मन कुठलं? तेही मनच. आणि पुढे हजारो लाखो लोकांना नामाच्या रूपाने मुक्तीचे मार्ग दाखवणारी ही जी मंडळी आहेत, सगळ्यांनी नामाच्या रूपानेच जास्त करून मुक्तीचे मार्ग दाखवलेत. काय ध्यानाच्याही रूपाने दाखवलेत, नाही असं नाही. पण त्यांना साथीला कोण? त्यांच्या साथीला मनच. जगी जे उन्नत त्यालाही साथीला मनच आहे. आज जे बेस्ट सेलर म्हणून ओळखलं जातं, आपल्याला जर चांगलं इंग्रजी वाचायचं असेल तर अवश्य वाचावं. त्यासाठी म्हणून सुद्धा वाचायला हरकत नाही. आय एम दॅट, अवश्य वाचा. त्यासाठी म्हणून वाचा, कारण त्यांनीच कदर केली त्याची पहिल्यांदा. मारिस फ्रीडमनने केली. प्रत्येक शब्दासाठी हटून बसला आणि सगळी चिकित्सा केली त्याची, की अरे टिपून ठेवलं पाहिजे. हे बोलतायत, आपल्याला माहिती असेल नसेल मला माहीत नाही, पण ज्या वेळेला विश्वनाथ बाबा कातकरी मनुष्य आहे आणि सद्गुरु कृपा झालेली आहे, त्यावेळेस जे बोलत आहेत, आपण ज्याचे शुद्ध अंतःकरण 3 दिवस अभ्यास करतो तुमच्याकडे, तुम्हाला माहिती आहे. ज्याचे शुद्ध अंतःकरण अजित्रांच्याकडे आपण शिबिराला अभंग घेतला होता, आपल्याला पुरा झाला नाही शेवटी, हे पुरं होईलच वाटत नाही. पण नित्य होई तीर्थस्नान, ज्याचे शुद्ध अंतःकरण नित्य होई तीर्थस्नान हे जे लिहू शकतात, त्यावेळेला त्यांच्या अंतकाळाच्या आधी तिथल्या लोकांनी पेपरमध्ये जाहिराती दिल्या होत्या की देव बोलतोय येऊन जा. नाही मिळणार नाही, कारण शेवटी देहात आहे ना. ते कोण? ज्यांनी हे मानलं
आता हे मगाशी आय एम दॅट म्हटलं, ही इज द बेस्ट क्लासिक स्पिरिच्युअल बेस्ट सेलर क्लासिक. अक्षरशः पहिल्या चॅप्टरपासून शेवटच्या चॅप्टर पुढे वाचा, कुठलाही एखादा प्रकरण आहे मराठीमध्ये त्याच्यावरून झालेलं आहे, मूळसुद्धा आहे. आपल्याकडे आता CD पण आहे संशय खाली पाहायला हवी. आपण इथे एकदा लावली काही मला आठवत नाही आता. तर काय शेवटी मनाने धरलं, मी म्हणजे देह नव्हे. एक मुद्दा धरला, गुरुजी सांगतो तू म्हणजे देह नाहीस. आता हे एकदा हे धरल्याबरोबर ते ज्या ठिकाणी जाऊन पोचले, 3 वर्षाच्या आत, आपण 3 वर्षाच्या डिग्री मिळवली तरी खूप झाले खरी. अहो आत्मज्ञान मिळवायचे आणि त्या ठिकाणी बरं का आनंद, ज्याचा आनंदाला कुठलाही बाध कधीही त्यांच्या त्या 81 सालातल्या त्या रेकॉर्डिंगपर्यंत नाही. त्यावेळेचं सुद्धा शेवटच्या दिवसांचे अकाउंट्स आहेत, शेवटच्या दिवसांचे लास्ट डेज त्यांचे, ते सुद्धा रेकॉर्डेड आहेत. तर तिथे सुद्धा मला कशाचाही एवढ्याचा सुद्धा खेदाचा किंवा कशाचा स्पर्श होत नाही असं जो मनुष्य म्हणू शकतो. त्या ठिकाणी पोचवणारं कोण? साथीला. तेच मनाने धरलं की गुरुनी एकदा सांगितलं तू म्हणजे देह नव्हेस. आता देहाला त्रास होतोय, देहाला त्रास होतोय, मला नव्हे. आपण साध्या भाषेत म्हणत नाही मग बोटाला लागले माझ्या म्हणून, मग तुम्ही कोण? बोट का? नाही, माझ्या बोटाला लागला. ठीक आहे, बोटाला लागला असेल. काय दुखतं? गुडघा. गुडघा तो दुखणार. अंबुराव महाराज अशी माणसं आहेत. गुडघा तो दुखणार, गुडघाचा येतो तो दुखणार. असं पाहता येतं या गोष्टींच्याकडे. म्हणजे हे पाहणारा एकदा त्यांना सापडला. उन्नत म्हणजे किती ते उन्नत आहे की ते तसं आहे. रे ते तसं आहेच आहे. शरीर आहे तर शरीरम, ते होणार काहीतरी बिघाड, काहीतरी वाढ बदल घट. वाढ व्हायला लागली म्हणजे आनंद होतो, आणि घट व्हायला लागली म्हणजे आमच्या वाढीवर अवलंबून घटीवर खाली. हे काय शिकलो मनाचं? मग तर मनाचं हे शिकलं की ते ज्या अर्थी वाढत आहे त्या अर्थी ते घट होईल, मेंटेन होईल. काही वर्ष म्हणजे तुमची परीक्षा घेतली जाईल की तुम्हाला शक्य आहे का? मन दिलेलं आहे, त्याच्या साह्याने मुक्त होण्याची संधी दिलेली आहे. वापरत असला तर पहा, थोडी वाट पाहतो. 5, 25, 50, कोणासाठी 60, कोणासाठी 70. बघा, जमत असलं, काम झालं तर काम झालेलंच आहे. मग मी केव्हा येईन आणि नेईन. आपली वस्तू आहे, त्यांची वस्तू आहे, आपली नाही. त्यांची वस्तू आहे. ज्यावेळेला त्यांना न्यायची त्यावेळेला नेतील. तुमचं काम करून घेतलं का? तुम्ही उरकून घेतलं का? एखाद्याच्याकडे ती वस्तू असते काहीतरी, ती घरगुती पिठाच्या चक्क्या वगैरे असतात ना, चक्की बिक्की घरात असते, तेवढंसं ठेवून देते. मी तुम्हाला दळून देते, मी शेजारी नाही, तेवढी मी काळजी घेईन तुमची, तुम्ही खूप गडबडीत आहात, तर तेवढं ते उरकून घ्यायचं. हे मी तुम्हाला आणून देऊ का? काय एखाद्या मिक्सर असतात, काहीतरी वेगवेगळे काहीतरी प्रकार असतात त्याच्यात, हे तुमच्याकडे आणून दिलं, हे तुमचं काम करून घ्या. मला मी संध्याकाळी माझं काम आहे, पण संध्याकाळी चालेल. तसं म्हणून एखादी वस्तू आणून दिली आपल्याकडे, काय मिक्सर आणून दिला, काय ते त्यात बरेच प्रकार आहेत. आता प्रोसेसर आहे, आम काय तम काय, मला काय सगळे कळत नाही, पण प्रोसेसर वगैरे आहे. प्रोसेसर आणून दिला, तुमचं प्रोसेसरने पटकन होईल, हा घ्या. संध्याकाळी न्यायला आला, हा हे ठेवा झालं, तुमचं झालं ना काम? विचारतो ना मनुष्य व्यवहाराने, तेच देव विचारतो फक्त, तुझं झालं ना काम? नेऊ का? उद्या? आज नको. खूप दिवसाने आज संध्याकाळी मुलगा घरी येणार आहे. असं आहे. तेव्हा हे बेस्ट सेलर आहे. पण तू देह नाहीस, आणि काय उरलं आहेस ते तू सुस्वरूप आहेस, शोधून काढ. एका मुद्द्यावर मनाला घेऊन उभे राहिलेले, स्थिर उभे राहिलेले, कोणी हलवू शकत नाही. कुणी हलवू शकत नाही म्हणजे किती मर्यादेपर्यंत? हे ठीक आहे, हे आकाशातले तारे असतील, मान्य आहे मला, पण आपल्या आकाशातल्या त्या ताऱ्यांच्यावर आणि त्याच्यावर चालले ना आपलं, तिथे तो धगधगतो आहे. आपल्याला थोडा त्रास आत्ता उन्हाळ्याचा होतोय, मलाही मान्य आहे, पुसतोय मनुष्य, बरोबर आहे, पण त्यामुळे सगळं जीवन चालू आहे ना, तर ते तिथे ते उकळत आहे. ही गोष्ट खरी आहे, तिथे उकळत आहे, जवळ जाणं शक्य नाही आहे. तर तसं हे सगळे त्या स्थितीत आहेत, बरोबर आहे, पण त्यामुळे माझा मार्ग मला दिसतोय ना. पण असं नाही का अंधारात काय इथे बाहेर आहो, काय लाईट गेले, मनुष्य बाहेर इथे बाहेर पडतो, धडपडतो, जे एरवी उगाचच धडपडतो, ते सोडा, लक्ष नसतं म्हणून. पण लाईट गेलंय आणि जर समजा रात्रीच्या वेळेला, आता हे संपल्यावर 9 वाजता 10 वाजता बाहेर जातो, तर आता आत्ताच नाही, 9-10 वाजता संपणार. तुम्ही म्हणाला आज काय विचार आहे कोणास ठाऊक.
तसं काय नाही. पण बाहेर रात्रीच्या वेळेला इथे मनुष्य साधा मार्ग दिसत नाही, तो धडपडतो, तर ते तिथे उगवलेले आहेत. म्हणून आपण त्यांच्याकडे जात नाही, पण आपला मार्गाने जिथे जायचं आहे तिथे जातो ना. मग माझा जो मार्ग असेल तो मला प्रकाशित करायला ते तारे उपयोगी पडतात. आठवलं कशावरनं ते सांगतो. निसर्गदत्तांच्या बाबतीत घडलं पुढे. ते वनमाळ, काल त्यांचं ते आश्रमात सांगितलं आपल्याला, आपला विषय निघालाच होता, आश्रमाचा विषय निघाला. आज त्यांच्याकडे जर गेला ना तर ते वनमाळी बिल्डिंगमध्ये राहत. आज ती बिल्डिंग आता त्याला तर आता ते 81 काय त्या दरम्यान गेले, आता किती 20-30 वर्ष झाली. तर काही नाही, बिल्डिंग आता पडायला आली. चाळ जशी असते तशा अवस्थेत ती चाळच होती तेव्हाही, आणि आजही ती चाळच आहे. तशीच ती चाळ या अवस्थेत गिरगावामध्ये आजही ती आहे, वनमाळी चाळ. कोण बघायला गेला, भाऊ निसर्ग तू कुठे राहत होते, आपल्या उगाचच कल्पना असतात की ते बाहेर तिकडे ते गेट असेल, मग ते बाहेर बागा असतील, मग ते असं असेल, मग ते आपण चालत जाऊ, मग लोक आपल्याला थांबवतील, जरा थांबा वगैरे, अमुक तो काही नाही. कोणी येईल ते आपलं जिन्यातनं त्या डुगडुगणाऱ्यावर जायचं, तसं लाकडी जिना तिथं ते की मांडलेल्या बाहेरच्या खोलीत त्यांना जमेल तेव्हा आले, बसले, भजन केलं, आत गेले, चालले लोक जातात येतात सुरू आहे. तसंच ते आहे. ते आश्रम बांधून देण्याचं वगैरे ते नुसत्या गप्पा नाहीत. काहीही बांधून दिलेलं नाही कोणी, त्यांनी घेतलेलं नाही. देणाऱ्यांनी मस्त दिलं असतं, त्यांनी काही घेतलेलं नाही. ते आहे तशा अवस्थेत ते देण्यावरून लोक जातात, खाली येतात, चालले वर्दळ. त्यांनी घेतलं ते आत्मज्ञान घेऊन गेले. फ्रेडमॅनसारखी मंडळी गेली मुक्त होऊन. तर असं शक्य आहे. इतकं नाही, मनाची स्थिती काय मिळवतात, मन जगीचे उन्नत म्हणजे किती उन्नत असू शकेल, की किती त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नाही. म्हणजे माणसाला प्रेम काय झाले, आपला घोटाळा होतो की प्रेम असणं, आसक्ती असणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहेत. ह्या सगळ्या आपल्याला वाटतं ते सगळे रंग बघितल्यावर, आता रंग म्हटल्यावर ह्या विषयात शिरणं खरं चांगलं नाही. खरं म्हणजे गेल्यावर पसंत पडतो का रंग आपल्याला? जिथे दुकानात गेल्यावर अजून एक बघूया, काय नवीन असलं तर दाखवा. मागे आलो त्यावेळी हेच होतं, नवीन नाही का मध्ये काय आल्या, असं ते साड्या, ते त्याच्या पुढच्या किती बारीक साडी. ह्या जर शेड्स आपल्याला कळतात तर प्रेम, लोभ, आसक्ती हे सगळ्या जरी रंग सारखे असले तरी त्यात फरक आहे खूप, आणि ह्याच्यात तर खूपच फरक आहे. तर ते त्यांच्याकडे खाली त्या ठेल्यावर ज्याच्यावर बसत बिडीचं ते दुकान होतं खाली, त्यांचा व्यवसाय काय, बिडीचं दुकान. त्याची अडचण आली का आत्मज्ञानाला? काही अडचण आली नाही. ते खाली जिथे बसलेले असत तिथे ग्रस्त नेहमीप्रमाणे यायचं, आत्मज्ञानाच्या किंवा कशाच्या तरी गोष्टी बोलायच्या. यांच्याकडून काय देव बोलतोय त्यातलाच प्रकार आहे, आपले विश्वनाथ महाराज म्हणले तसं. त्यामुळं त्या गप्पा झाल्या, आणि ते गप्पा झाल्यानंतर निघून गेले ते ग्रस्त नेहमीसारखे. गप्पा मारला एक अर्धा तास आणि गेले निघून. गेल्यानंतर त्यांना मध्ये काहीतरी परत शंका आली म्हणून परत आले. तोपर्यंत हे जिन्यावर चालले होते. जिन्यावरनं त्या डुगडुगणारे सांगितलं तसं, लाकडी जिने, पूर्वी लाकडी जिने असायचे, त्याला धरून वर चालले होते. हे मागणं गेले तर वर वातावरण वेगळं दिसलं. तेव्हा त्यांना विचारलं की मला मागायची जरा शंका राहिली का? खाली वळायच्या तयारीत होते तेव्हा त्यांना वाटलं की हे काही वातावरण बरोबर दिसत नाही. वरून एक खाली मनुष्य येतं, त्याला विचारलं तर ते म्हणले 2 तासापूर्वी त्यांची पत्नी वारली. हे गप्पाचे बालकाच्या गोष्टी नाहीत, असं जे म्हणलेलं आहे ते पण आहे. आणि उन्नत म्हणजे काय, ती गेलेली आहे, ते खाली येऊन बसलेले आहेत. हा मनुष्य काहीतरी आत्मज्ञानाची शंका घेऊन आलेला आहे, त्याचं व्यवस्थित समाधान त्याने केलेलं आहे. त्याच्यात कुठेही त्याचं काही प्रतिबिंब नाही. काय असेल मला सांगा, कुठला तरी नातेवाईक कुठेतरी जरा बरं नाही होतं, त्याला काहीतरी फोन येतो, कोणतरी सांगतं आम्ही पाहिलं जरा बरं नाही आहे, तुम्ही जरा, काय ते मन एकदा इकडे शिरलं की इकडे, आणि तिकडे गेलं की तिकडे, असं आहे. तर त्याची कशी आहे, त्याचं इतकं खाली ते जाण्यासारखं आहे, इतकं वरही राहण्यासारखं आहे. त्यांनी कर्तव्य केलं नाही का? कर्तव्य केलं. ते ह्यांचं काम झाल्याबरोबर ते वर निघाले होते आपल्या कामाला, पुढचे काम आहेच त्यांना, ते करायला ते वर निघालेले आहेत. पण अशाही अवस्थेत मन असं राहू शकतं, एवढं खरं. कारण तू देह नाहीस, एकदा ठरलेलं आहे, ते देह नाहीस म्हटल्यावर नाही. मग आता जे बाकीचं आहे ते कर्तव्य आहे, ते देहाला लागून आहे, ते सगळं करायचं आहे, मग त्याप्रमाणे करायचं काम चालू आहे. हे देहाचंच एक कर्तव्य होतं, ते करून टाकलं. त्यांचं आधी होतं, ते आधी भेटले, त्यांचं कर्तव्य केलं, आता चालल्यावर आपल्या कामाला. किती ते राहू शकतात. तर असं म्हणलं तर हे मन खंबीर आहे, कसं तसंही राहू शकतं. आणि नाहीतर ढेपाळलेलंच आहे. काय घडते की काय ह्यानेच किती माणसं मी बघितलं काल्पनिक भीतीने इतकी ग्रासलेली असते. ती कोणाला ग्रासते? ती काही बिंदूला ग्रासत नाही, ती मग सांगितलं तसंच, ती पुन्हा मनाला ग्रासते. असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल, काय ते होऊ दे तरी, मग काय ते होईल ना पुढे काहीतरी. त्याचा असं म्हणजे होऊ दे असं म्हणत नाही मी, तसं काय समजू नका. पण काय ते काय झालेलंच नाही आहे अजून. पण झालं तर
आत्ता माझ्या हातात माळ आहे तेवढी तर पुरी करायला हरकत नाही निदान. आत्ता आपण बसलो आहोत, आनंदात राहायला हरकत नाही. उशीर झाला आणि गाडी चुकली, तिकडे हे झालं, ते नंबर असले ह्याला, ते स्टॉपवर उभं राहायचं, ती वेळ लागेल. आत्ता आपण इथे आहोत ना, गाडी 4 वाजता आहे. आपल्यातल्या लवकरात लवकर जाणाऱ्या माणसाची गाडी केव्हा आहे असं मी विचारलं मग अशी एकदा सहज. आपला म्हणजे एवढा त्रास द्यायचा माझा विचार नाही आहे आपल्याला, तसं काय काळजी करू नका. आपल्याकडून लवकरात लवकर जाणाऱ्या माणसाची एसटीची गाडी किंवा असे काय बुकिंग कोणाचं कितीला आहे काय चौकशी केली का तुम्ही आल्यानंतर? ज्यांच्या गाड्या दारात उभा आहेत ते 5-10 मिनटं उशिरा जातील, काही ड्रायव्हरला वाटेत सांगतील काय, चहा पाणी देतील, करतील काहीतरी, तेवढेच चांगलेच लोक आपले, त्याचा प्रश्न नाही. पण ज्यांच्या गाड्या सुटायच्या आहेत आणि ती एकच आहे, अमका आहे, रिझर्वेशन केलं आहे, रिझर्वेशन केवढं नुकसान आहे माणसाचं. आज आत्मज्ञानाचा विचार करता कुंडली गवरदार विठ्ठल असं. अवनत साथीला मनच. पुन्हा खाली जर उतरायचं असेल आणि जर तळ गाठायचा असला, रसा तळाला म्हणतात तसं. खरोखर तळाला काय रस असतो हे काय मला माहिती नाही, पण रसा तळाला म्हणतात एवढं खरं. तर रसा तळाला जाणारं काय आहे, तर रसा तळाला आपल्याला माहिती आहे. आपले भारताचे एक माजी संरक्षण मंत्री आहेत, आता सध्या विकलावस्थेमध्ये आहेत, अल्झायमर वगैरे झालेला आहे. महान कामगार नेते होते, संरक्षण मंत्री होते, काय ते सॅल्यूट करत असत लोक त्यांना वगैरे वगैरे. आता कोण झगडत आहे त्यांच्या नावाने सध्या? त्यांची पत्नी आणि त्यांचे भाऊ. कुणी यांना सांभाळावं याविषयी वाद सुरू आहे, प्रेमानं सुरू आहे. म्हणजे वाचत असतील त्यांना नक्की कल्पना असेल. हा वाद का बाबा माझा भाऊ आहे, त्याला कोणी हात लावू नका, मी सांभाळतो. थोरं माणसं सगळे, आपल्याला काय कळतं, शिकायला आपल्याला काय बिघडलं. पण त्याचं मी करतो असं भाऊ म्हणतोय. आणि पत्नी आहे, बाकी कोण नाही आहे, पत्नी आहे, ती म्हणते नाही तुम्ही नाही यायचं, मी करणार सगळं. त्यांचं किती प्रेमळ वातावरण वाटेल आपल्याला. असं प्रेमळ आहे ते. त्या भावाला त्या प्रेमायसेसमध्ये प्रवेश नाही आहे, कुठे ठेवलंय हे माहिती नाही आहे. हे प्रेम नव्हे, त्यांच्या मागं करोडो रुपयांची संपत्ती आहे. crores ऑफ रुपीज कोर्टात आहे सध्या. हे सगळं कोर्टात आहे सध्या. कोर्टाला सुद्धा याविषयी वाईट वाटलं. शेवटी डोळे बांधलेले असल्याने हातात तराजू असला तरी माणूस आहे शेवटी. तेव्हा त्यांना सुद्धा असं वाटलं. ऑब्झर्वेशन काय आहे याच्यावरती? किती अवनता असू शकेल मला सांगा. कोणी पूर्वी काही चौकशी केली असेल का ह्यातली? एवढे जे प्रेम आलं की बाबा मी सांभाळतो, त्यांना वाटतं मीच सांभाळीन. हे जे काय आलं, हे काय कुठून? ते मन अवनत आहे. तिथे इतका लोभ आहे की ती करोड रुपयाचं काहीतरी एकदा लिहून घेतलं यांच्याकडून सही करून, म्हणजे पुन्हा मागणं अडचण नको काही. इतक्या अवस्थेला माणसाचं ह्याला प्रेम वगैरे, आपण मी काही तो शब्दसुद्धा उच्चारत नाही. तर असं आहे, हे होऊ शकतं. कोर्टाचं ऑब्झर्वेशन असं आहे की वाय डोंट यू सिट टुगेदर अँड सॉर्ट आउट द प्रॉब्लेम. कशाला आमच्याकडे येतात? कारण कस्टडीसाठी अर्ज केलेला आहे. एका संरक्षण मंत्र्याच्या, ज्याची करोडो रुपयाची इस्टेट आहे, त्याची कस्टडी, त्याला ताब्यात मिळावा अशासाठी भावाने अर्ज केला आहे. आणि ताब्यात दिला जाऊ नये म्हणून पत्नीने अर्ज केलेला आहे. आणि कोर्टाचं म्हणणं आहे तुम्ही आता सोडवा की तुमच्यात ते, पण नाही जमू शकत ते, कारण पैसा आहे. अवनत काय आहे? पैसा आहे. तो पैसा नाही आहे नुसता, मनसाथीला आहे. आता त्यांना काही उपाशी पडला असेल काही मला सांगा, की दुपारची जर ह्यांची काही इस्टेट मिळाली तर दुपारचं आज मिळेल, नाही तर दारोदार भिक्षा मागावी लागेल, असं आहे का काही मला सांगा. भिक्षेकरी उपाशी राहणार नाही, भारतामध्ये तर शक्यच नाही. भिक्षेकरी उपाशी राहणार नाही. अतिथी देवो भव, हो ना, इतकं जुनं आहे. तर अशासाठी असेल, मन अवनत आहे. ते साथीला द्यायला तयार आहे, साथ सुद्धा तिथं सुद्धा साथ द्यायला तयार आहे. तेव्हा इतकं होऊ शकतं. तेव्हा यावरनं आपण उदाहरणावरनं घ्यावं लक्षात. आपण काय करू शकतो, तर त्याला जेवढं म्हणून इंद्रियांच्या सहवासात ठेवाल तेवढं सुखाला सोकावेल. काल आपल्याला कोणीतरी विषय निघालाच होता, जे देखलिया गोडीच्या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखाची कवतिके विषय. हे जे संत ग्रंथ ठेवलेले आहेत, जी जीवनचरित्र ठेवलेली आहेत, जे कोणी महात्मे जगत असतील तिथे जाऊन राहा
निदान त्यांचं रोज ते समोर ठेवून ते प्रसंग सगळे चरित्रातले पहा सारखे. ठाईच्या देखिलिया गोडीच्या ठाया सोके, त्याला जर हे दिसत राहिलं सारखं, हे समोर राहिलं, तर ते त्याला सुद्धा चिकटून राहण्याची त्याची तयारी आहे की मी गडबडत नाही, पैसा अल्टिमेट नाही माझ्या दृष्टीनं, असं ती म्हणू शकतं. पण पैशाशिवाय दुसरं काय अल्टिमेट नाही असंही म्हणू शकतं. द्या कस्टडी असं आहे, हे पण म्हणू शकतं. हे कोण? हे सगळं तेच आहे, म्हणून तेच साथीला आहे आणि तेच आहे. आणि खरं सांगायचं तर माणसासारखी जर उत्तम निर्मिती नाही, तर त्याला हे कळत नसेल किंवा कळू शकणार नाही, तो करू शकणार नाही असं म्हणणं म्हणजे आपल्याला तर्कसुद्धा कळत नाही असं म्हणल्यासारखं नाही का आपल्याला वाटत. ते त्याला नाही का कळणार एवढं, जो एवढा बुद्धिवान म्हणून निर्माण केलेला आहे, त्याला यामधला फरक, ते कशाच्या सहवासात राहिल्यानं कशाची गोडी लागते आणि कशाच्या सहवासात राहिल्यानं कशाची गोडी लागते, हे आपल्याला नाही का लक्षात येणार. तो ज्ञानेश्वरी वास्तव म्हणू शकतो, तो म्हणेल घे कस्टडी तुला. अहो, ज्याचं सगळं काढून घेतलं तो म्हणतो जगाचं कल्याण होते, असं महापुरुष म्हणतो. तो काय असेल तो त्याच्या ठणकांचा दुष्टपणा सुद्धा जाऊ दे, दुष्ट जाऊ दे. नाही, आपण एक वेळ इतके खाली नाही उतरू शकणार किंवा इतके वर नाही जाऊ शकणार म्हणा, खाली कशाला उतरायचं, वर जाऊ, इतके वर नाही जाऊ शकणार आपण म्हणून दुष्ट जाऊ दे, म्हणून दुष्टाचा दुष्टावा जाऊ दे. दुष्टावा गेला की माणूस आहे, चांगला आहे, उद्धरेल, हे म्हणू शकतो आपण. निदान त्याच्या त्या ज्ञानेश्वरीच्या सहवासात राहून तरी एवढं म्हणू शकू. मग सहवास कशाचा आहे? पण फेसबुक, जे देखील या गोडीची आहे ठाया सोके, गल्लीतलं माणूस ओळखता येत नाही. पडला खाली तर उचलायला सुद्धा कोण येणार नाही, कारण ओळखत नाही. त्यावेळेला आता नेट लावायचे आणि फेसबुकवरच्यांना बोलवायचे, देखील या गोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखाची कौतुके. एक मित्र असू दे, एखादा कोणीतरी मैत्रीण असू दे, एखादी कोणीतरी शेजारी असू दे, कोणीतरी हे असू देत, मोठे काका असू देत, कोणीतरी मामा असू देत, कोणीतरी असू दे, एवढी माणसं भारतामध्ये काय माणसांना कमी आहे. तेव्हा आपल्याला ह्या चित्रात बघायची गरज आहे. ते ज्यांच्याकडे कमी आहेत ते बघू देत, ज्यांच्याकडे माणसांची कमी आहे आणि जमीन पडली आहे काय करायचं याचा प्रश्न आहे. आमच्याकडे जमीन कमी आहे, माणसं प्रचंड आहेत, त्यांचं काय करायचं हा प्रश्न पडलेला आहे, म्हणून आपलं मार्केट करून टाकलं त्यांनी सगळं. तर हे ज्याच्या लक्षात आलेलं आहे त्याला माणूस बघण्यासाठी किंवा जोडण्यासाठी त्याला पडद्याची गरज नाही. समोर दारात येऊन उभा राहतो मनुष्य वाडगा घेऊन, अशी अवस्था आहे आपल्याकडे. तर जोडायचं असेल तर इथं नाही का ते. पण हे जर आपल्याला माहीत असेल देखील गोडीची ठाया सोके, तर त्याला एकदा जर माणसाचं प्रेम लागलं तर माणसात अडकेल, त्याच्यात राहील, तर तोच येईल मदतीला. तो नातेवाईकाने मला माहीत नाही, नातं काय आहे माहिती नाही, पण माणूस म्हणून तो त्याचा जवळचा माणूस आहे. तो त्याला जाता येता, नुसता जाता येता हात केला माणसाला तरी माणसाची आठवण होती. मी तर मागे एकदा म्हटलं होतं की इथे खरोखर असा एक प्रयोग करून पाहायला. तुम्ही पहा, म्हातारी माणसं असतात, खिडकीत बसून राहिलेले असतात, बाहेर कोणी नसतं, विचारायला कोणी नसतं, ते त्या आश्रमातलं वगैरे तर सोडाच, पण इथे घरामध्ये असतात. ठीक आहे, त्यांच्यापुरती ती स्वयंभू स्वतंत्र आहेत, कोणी माणूस नाही आहे. तर अशा वेळेला इथे गरज आहे, तिथे जाऊन ते ह्याला तो मित्र जोड, त्याला तो मित्र जोड, त्याला ती मैत्रीण जोड, हे करण्यापेक्षा तिथे तो बाबा जे बसलेत, ते कोण ज्या खिडकीत बसलेले आहेत, फक्त रोज सकाळी बाहेर जातात त्यावेळेला कसं काय बाबा, नुसता हात करा, नमस्कार करा, काही करायला जाऊ नका, त्यांचं काही पैसा देऊ नका, काय तुम्ही फुल देऊ नका, काही करू नका, नुसता हात करत जावा. 8 दिवस तुम्ही रोज जाताना हात करा. 9व्या दिवशी दारात येऊन ते उभे राहतील, उशीर झाला विचारायला बाबाच येऊन उभा राहील, नेट लावून नाही म्हणून TV अंगावर येणार नाही. पण मनुष्य बाहेर चौकशी करायला लागत त्यांनी की आज तुम्हाला उशीर झाला का निघायला. कुणी असू दे, ऑफिसमधला माणूस आहे, काय शाळेतले जाणारे मुलगा आहे, हे करता येत नाही. आणि आपण ते ठीक आहे, काय दाखल ते गोडी त्याला लागेल, ते उन्नतीला आणि तेच अवनतीला, दुसरं कोण आहे. शस्त्र म्हणावे म्यान म्हणावे, शस्त्र म्हणावे म्यान म्हणावे, मालकही भ्रमला लीला, मालकही भ्रमला लीला, मन अद्भुत लीला प्रभूची, मन अद्भुत लीला.
अद्भुत लीला. अद्भुत गोष्ट जर कोणाची कोणाला द्यायची असेल, आपल्या घरातली अत्यंत उत्तम गोष्ट आहे, तर दुसऱ्याला एक वेळ बघायला देईल मनुष्य, वापरायला देईल, मालकी देईल. आपल्याकडे मनाची मालकी दिली, त्यापेक्षा भगवंताने आपल्यावर काय उपकार करायचा राहिला असं मला वाटत नाही. आपल्याला काय वाटते बघा, मालकी दिली आहे, तुला कुठे लावायचं ते तू लाव. इंद्रियांच्या मागे लावायचे लाव, तुला भगवंताच्या मागे लावायचे लाव, तुला अदृश्याच्या मागे जायचे जा, तो डोंगरावर जायचे जा, तुला पाण्यात जायचे जा, तुला महासागरात फिरायचे जा. काय मालकी दिलेली आहे, अशी मालकी कोणी एखाद्या अद्भुत वस्तूची कोणाला कोणी देईल. आपण कल्पना करून घ्यावी की भगवंताचे उपकार नुसती इंद्रिय नाही, इंद्रियांच्या पलीकडे आणि त्यांची साथ सोबत संगत करू शकणारं नाही, त्याच्या पलीकडे उडी मारून जाऊ शकणारं आणि जो देतो त्याला गाठणारं इथपर्यंत असलेलं अद्भुत गोष्ट लिहिल्या अगदी देऊन टाकलेली आहे आपल्याकडे. त्याच्या लिहिलेचं आणखीन दुसरं काही उदाहरणाची गरजच नाही की एवढी मोठी अद्भुत गोष्ट आपल्याकडे सहजपणे द्यावी, ह्यापेक्षा आणखीन भगवंताची लीला नाही. मनासारखी अद्भुत गोष्ट आपल्याकडे सहजतेनं सोपवून टाकावी, ह्याच्यापेक्षा अद्भुत लीला नाही. जाणलं, नियंत्रित केलं, संस्कारित केलं तर उपयोग करून घेता येईल एवढी आपल्याकडे क्षमता पण दिली. कारण त्याला लागणारा बॅकअप असतो. इकडे हार्ड डिस्क लागते ना, त्या हार्ड डिस्क दिली, मेंदू हार्ड डिस्क आहे आपल्याकडे, यू प्रोग्राम इट, इट विल वर्क. तुम्हाला जे पद्धतीने प्रोग्रामिंग करायचं तसं करा. हार्ड डिस्क दिलेली आहे, त्या हार्ड डिस्कमध्ये तुम्हाला काय फीड करायचं करा, त्याप्रमाणे रिस्पॉन्स. तुम्हाला कुठलं सॉफ्टवेअर बसवायचं बसवा, तुमचं काय एरिया आहे, तुमचं काय कल्पना आहेत, काय काम पाहिजे, इन्स्टॉल इट, संपलं. सॉफ्टवेअर काम करायला लागतं. किती गोष्ट चांगली आहे. एक समजा सॉफ्टवेअर आहे, एक ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर बसवलं हार्ड डिस्कमध्ये, सकाळी उजाडलं की सुरुवात झाली, जो देवांशल होतो तेला हो प्राणी जातो. काय इतकं सॉफ्टवेअर सुंदर आहे. हार्ड डिस्क इतकी चांगली आहे की तुम्ही तिच्यावर जर हे इन्स्टॉल केलेलं असेल, सकाळी उठलं की ओम नमो जयाद्या वेद प्रतिभाद्या जय जय सुसमवेद्या आत्मरूपा, किती छान सुरू होतं. कारण सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले आहे, सुरू होऊ शकतं. मग आता वेगळ्या संगतीला कुठं जायची सुद्धा गरज नाही, इथल्या इथे सगळं ठेवलं आहे. तेव्हा आता हे शस्त्र आहे, ते वापरायचं कसं हा प्रश्न आहे फक्त. ते शस्त्र पण आहे, ज्ञान पण आहे. मन जर उठलं आणि इंद्रियांच्या नादाला लागलं तर उलटेल. आपल्याला जितके भगवंताच्या जवळ आपण जन्माला आलेले आहोत तितक्या लांब आपल्याला नेण्याची क्षमता ते आहे, त्याच मनाची. भगवंताच्या जवळ जन्माला आलो, तुम्ही बघा ना, सगळी लहान मुलं ज्या वेळेला जन्माला येतात त्यावेळेची ती लहान मुलं दुपट्यावरची आपण पाहिली असतील तर अकारण त्यांना जशी दृष्टी जिकडे जाईल तिकडे बघतील तिकडे हसत असतात. बघून काय दृश्य असतं बघण्यासारखं. एक वेळ देवळात नाही गेलात तरी चालेल, तर लहान मुलं जन्माला असेल जवळपास, त्यांची काही परवानगी असेल. आपलं हे लागतं, समजून लागतं, माणसंही समजून लागतात. तर तिथं फोटो लावून टी व्हीवर बघू नका. प्रत्यक्ष आहेत, कितीतरी आपले नातेवाईक असतात, कितीतरी असतात, मित्रमंडळी असतात, लहान मुलं असतं, नाही खेळणं घेऊन जायचं, काहीतरी घेऊन जावं. बघा लहान मुलं काय भगवंताचा अवतार आहे, नंतर कशाचा होणार आहे ते आपल्याला माहिती. आपण आहोत काय अनुभवाची गरज आहे वेगळी, किती कॉम्प्लिकेशन निर्माण करणार आहे पुढे ते. पण आत्ता त्याच्याकडे काय आहे, अक्षरशः भगवंत आहे. बस ते इकडे तिकडे बघतं, काही तुमची ओळख नाही, तुमच्याशी हसतं अगदी निर्मळ, काही तुमच्याकडून नको आहे. आपण हसतो पण काहीतरी हवंच, काहीतरी मनासारखं झालं तर हसणार नाही माणूस. असे पुढे काय जो लक्षात ठेवील तो त्याच्या कामासाठी ठेवील, त्याचं काही काम नाही. तुम्ही नाही उचलत घेत तरी त्याला चालतं, काही फरक पडत नाही. ते जाग्यावर पडलेले दिवांत आहे, एकदम क्लीन प्लेन अशी हार्ड डिस्क आहे. काय नाही असेल तर पूर्वीचं काय भगवंताने देऊन ठेवलेलं त्याचं कुठे स्मरण त्याला होत असेल, आपल्याशी छान आनंदात असतं. पण हे सगळं आपल्याला कळावं म्हणून इथून पुढे जर ते एकदा इंद्रियांच्या नादाला लागलं आणि आपण त्याला लावायला लावतो पुढे, तर ते केलं की भगवंतापासून दूर जायला सुरुवात जायचे उत्तरेला, मृत्यू दक्षिणेला चालेल. आणि मग एवढं सगळं महासागरात मग भवसागर, मग काळजी वाटायला त्याची. काळजी तर आपणच शिकवतो, त्यामुळे ते सगळं पुढचं काम आपण करतो आणि मग अडचणीत जायला होतं. तर काही बाळा निश्चिंत राहा, काळजी करण्यासारखं काही नसतं. त्याला तुम्ही बघा, आईला जर ते मुलं आहे समजा काय रडायला लागलं किंवा काय, कल्पना करा की काहीतरी त्याला हवं आहे किंवा काहीतरी भीती वाटली, काहीतरी झालं असेल समजा, त्याचं तिथे काही झालं तर ते झाल्यावर आईने उचलून जर त्याला कुशीत घेतलं, एकदम थांब, शांत,
कारण तसा आईचा आणि त्याचा कसा ऋणानुबंध आहे ते आपल्याला माहिती आहे. तसाच खरा भगवंताचा आपला आहे. भगवंताला तसं वाटावं, असं मी जो रोज राहावं मुलासारखं. भगवंताला वाटावं की अरे याला त्रास होतोय, जवळ घेऊ असं वाटलं पाहिजे. येऊन तर घेईलच. ते मोठ्या मोठ्या संतांना घेतलेलं आहे आपल्याला माहिती आहे. पण आपल्याला कुणाच्या तरी रूपाने घेईल, विसावा देऊन जाईल चित्ताला. एखादा माणूस पाठवेल तो तुमची सगळी चित्त व्यवस्थित करून देईल, निवांतपणा आणेल चित्ताला. जो येऊन गेला तो भगवंत होता, जाताना त्याला नमस्कार करा. काय करायचं ते आपण मुलांच्या बाबतीत माताजीने एक सांगितलं, तिची आठवण ती पण करतो. मुलांना आपण भेटी देतो, ते दे, कुठं पुस्तक दे, कुठं पेन्सिल दे, काय द्यायचं ते चालू असतं आपल्या डोक्यात, शोधत असतो. आपली किती कल्पना चालणार. अहो खरोखर काय नाही, आपल्याला त्या ह्याची कल्पनाच नाही. म्हणजे ते आकाशात ते फटाके उडतात बघा, ते खूप उंचात जातात आणि आपल्याला दिसत नाही होतात आणि आवाज येतो वगैरे. म्हणजे असं काहीतरी असं पाहिजे की एकदम इतकी विलक्षण कल्पना असतं. तर तशा कल्पना करायची तर भगवंताची करावी महाराज म्हणाले. आणि ते पण किती बरोबर आहे. म्हणजे कल्पनेत पुढे जायचं ना तर भगवंताची करा. मग माझा एक मजला आहे, मग त्याच्यावर मी दुसरा मजला बांधेन. कसली कल्पना, त्या 10 फुटाची कल्पना. कदा 12 फूट आणलं की झालं. जरा मोठा माणूस आहे तर 14 फूट वगैरे बांधेल. हे काय, याच्यापेक्षा काय असणार आहे कल्पना. असलं कसलं कल्पना करतो. माताजींनी सांगितले मुलांना भेट द्यायची आहे तर 2 सर्वोत्कृष्ट भेटी सांगितल्या. एक काय भेट देता येईल तर त्याला स्वतःला जाणून कसं घ्यायचं आणि स्वतःवर प्रभुत्व कसं मिळवायचं ते त्याला शिकवा. ती त्याच्यासाठी सर्वोत्कृष्ट भेट असेल. स्वतःला जाणून कसं घ्यायचं आणि स्वतःवर प्रभुत्व कसं मिळवायचं हे त्याला शिकवा. ही मुलाला देण्यासारखी सर्वोत्तम भेट आहे. आपण आपल्या मुलाला कधी दिली आहे का विचार करून पहा की त्याला स्वतःला जाणायला शिकवले का. त्याला स्वतःला आपण म्हणणार त्याला चांगल्यात चांगले मार्क मिळाले, त्याला एकदा चांगली ॲडमिशन मिळाली, कुठं ते एकदा ते व्यवस्थित, हेच. ह्याच्या पलीकडे काही नाही. पुढे ते तिथं जाऊन समजा अगदी ॲडमिशन मिळाली आणि सगळं झालं, काय करणार आहे पुढे आपल्याला माहिती आहे. ओळख ठेवणार नाही आपली, बाकीचं राहू दे. त्याच्या सुखापोटी ते आपली ओळख सुद्धा ठेवणार नाही. हे आपल्याला मनुष्य स्वभाव मन काय आहे याचा आपला अभ्यास आहे तर आपल्या शब्दाला किंमत राहील हे सुद्धा सांगता येणार नाही. त्याला जे शिकवत आहात, मी मुलं वाईट आहेत अशा अर्थाने म्हणत नाही, आपण योग्य ते देतोय का नाही हा प्रश्न आहे. उत्तम भेट देऊ शकतो का मी त्याला, तर त्याला उत्तम भेट शिक्षण तर दिलंच पाहिजे. मी असं नाही विरोधात की बाबा त्याला कोणी दुसरीकडे अमकं करा तुमकं करा, चुकीचं काही करू नका. ते त्याला काय करायचं, तुझी बुद्धिमत्ता काय त्यानुसार त्याला जरूर काय ते करा. पण जे काय कराल त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट काय भेट असेल तर त्याला आधी स्वतःला जाणायला शिकवा. त्याला राग काय येतो, त्याला प्रेम केव्हा वाटतं, त्याला कृतज्ञता माहिती आहे का, काय त्याला स्वतःला ते जाणतं का, ते कसं आहे ते जाणू शकतं का स्वतःला. आणि जाणलं असेल तर प्रभुत्व मिळतं. कुठलाही प्रोग्राम शिकल्याशिवाय मास्टर नाही होत. प्रोग्राम शिकल्याशिवाय मास्टर झालाय कुठला. सॉफ्टवेअरने मास्टर करतायत. जर तुम्हाला ते कळलेलं नसेल, जर स्टेप्स कळल्या नसतील तर काहीतरी येतंय समोर. आपल्याकडे नवीन प्रोग्राम वगैरे बसवतात ना, त्यावेळेसारखे फोन येतात. कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये आपण कामाला असा, अगदी आता सगळीकडे आलेले आहेत कॉम्प्युटर. ते नवीन इन्स्टॉलेशन्स वगैरे होतात. ते नवीन इन्स्टॉलेशन झाली की ते म्हणतात की आम्ही ते सुरू केलं पण ते काहीतरी वेगळंच येते समोर. वेगळंच येते कारण ते शिकलेलं नाही आहे, मास्टर त्यामुळे ते तसं येतंय. ते मूल तसं पुढे काय येतं तर त्याला ते जाणायला शिकवलेलं नाही आहे. जाणलेलं आहे तर प्रभुत्व येईल. जी गोष्ट तुम्ही जाणलेली आहे तिच्यावर स्वामित्व येईल. तेव्हा ते त्यासाठी एक गोष्ट. दुसरी, त्याला नेहमी आणि सर्वत्र सगळीकडे आनंद आणि प्रेम वाटायला शिकवा. सर्वत्र आणि नेहमी. आपण खूप भाग पाडलेत जगाचे आणि मग त्याच्यात ते प्रेमाचं आणि आनंदाचं शिकवतो नाही असं नाही, आनंद सुद्धा वाटतो. पण अगदी रस्त्यावर पसरलेल्या त्या कचऱ्याच्या ह्याच्यापासून, कुंडीपासून, टोपलीपासून सर्वत्र आनंदच आहे. कदाचित ती टोपली उचलल्याने तो तिथे जास्त निर्माण होईल, आज तो कमी आहे. एवढंच. आनंद नाही असं नाही आहे तिथे. कारण ते ज्यातून निर्माण झालं ते कशातून निर्माण झालं, कुठेतरी कचरा होता, तो इथे येऊन पडला, मग तिथे जास्त आनंद निर्माण झाला. इथे तो आता थोडा कमी प्रमाणात दिसतोय. इथून जर मी तो उचलून दुसरीकडे ठेवला, दुसऱ्याच्या दारात नव्हे, तेही शिकवा. तर ते हो, अलीकडे केअर काढणं म्हणजे आपल्या गॅलरीतला केअर दुसऱ्याच्या दारात, हे नव्हे. हे आपले मन, अशी अवस्था आहे मनाची. तसं नाही. ते कुठेही असेल, अगदी घाणेरीच्या फुलाचं असेल नाही तर काट्याचं असेल, तिथे सुद्धा काहीतरी त्याला काटा. गुलाबाला काटा ठेवलाय तर घाणेरीचा असेल. घाणेरीचं काहीतरी आहे, कशातही तो कुठेही आनंद आहे. तो त्या भगवंताने घाणेरी कशाला जन्माला घातली असती, काहीतरी उद्देश आहे त्याचा. मला गुलाबाचं फुलाचं महत्त्व कळणार नाही,
म्हणून कदाचित त्याच्याबरोबर काटा ठेवला असेल. काहीतरी योजना असली पाहिजे, मला शोधून काढता आली पाहिजे. मी म्हणून नुसतीच गुलाबाची फुलं मिळाली असं कसं चालेल जगामध्ये. स्वस्त त्याच्याबरोबर ते कंपल्सरी स्वस्तच की नाही नंतर. मग ते त्याला आधीच शिकवा की नेहमी आणि सर्वत्र आनंद आणि प्रेम. तर माझं त्या निवडुंगावरही प्रेम आहे. ती काय होतं, आम्हाला प्रेम निवडुंगाचं वाटतं, ते कुठल्या निवडुंगाचं वाटतं हे तर काय सांगत नाही, पण कॅक्टसचं वाटतं. ते ह्याच्यात आणून ठेवलं हॉलमध्ये, हाऊ ब्युटिफुल असं वाटतं. हे खरंच जर ब्युटिफुल वाटत असेल तर माझं काय म्हणणं नाही आहे, पण ते दुसरीकडे पाहिलं होतं, त्यांनी ठेवलं आहे, आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे ते आल्यानंतर आता ब्युटिफुल आहे, आता ब्युटिफुल नाही. ते ब्युटिफुल जे उगवलेलं समोर आहे ते सगळं, ते जे आता ओढ्यात उगवलेलं आहे ते सगळं, इट इज एव्हरीथिंग ब्युटिफुल. बस, तर तुम्हाला दृष्टी आलेली आहे. सर्वत्र प्रेम किंवा आनंद दिसणं याचा अर्थ ते सगळं ब्युटिफुल वाटणं. तसं वाटलं तर मला सांगा, दुःख करायला आहेच काय आपल्याकडे जगात. मन एवढं जाऊ शकतं तर ते त्याला ते शिकवा. मग त्याला दुःखातही काय आनंद आहे ते कळेल. त्याचं पुढे आहे सगळं. हे एवढ्यावर नाही. मुलाला एकदा ज्यावेळेला शिकवाल त्यावेळेला एखाद्याचा राग आहे, एखादा रागावतो मनुष्य, त्यावेळेला आपलं काय होतं ते कुठं कळत असतं आपल्याला. तेव्हा आपलं काय ते होतच असतं. मी सांगतो साधं काय होतं त्यावेळेला, ते साधं आपलं काय होतं तेच आपल्याला कळत नाही, कारण आपण त्याच्यापेक्षा जास्त रागावलेलो असतो. तर तेव्हा तसं नाही, तो रागावतोय तर तुम्ही आता आनंद पहा त्याच्यातला. किती क्रिया त्याला कराव्या लागतात. एक मनुष्य रागावतो सगळं, केवढे त्याची फेशियल एक्सप्रेशन्स वगैरे किती त्याचे असतात. काहींचे अगदी फिजिकल एक्सप्रेशन सुद्धा असतात, नुसती फेशियल नाही. तर घ्या, आनंद घ्या. तो रागवते शांत काय आहे शेवटी असं आहे. त्याचे एखादा म्हणजे आपले रमण म्हणायचे ना, आपल्याला एखादी अप्रिय वस्तू असते, एखादा समजा रुमाल अगदी खूप खराब झाले, मग रुमालाचं एक उदाहरण दिलं. ते म्हणले फार हे होतो, खराब होतो, वापरून घाम पुसून आता आपल्या अवस्था झाली नाही का, आता घाम पुसतोय हे काय थांबवायचं लक्षण नाही, हे कधी संपणार कोणास ठाऊक. तर आता ते त्यावेळेला घाम पुसून शेवटी, पण त्यावेळेला असं वाटतं का की ठेवून द्यावं, नाही एकदा हे टाकावं, नवीन चांगला फ्रेश रुमाल खिशात ठेवा असं वाटतं की नाही. तसं म्हणायचे त्याच्या मनात ते तसं झालेलं आहे. ते जे काय आत्ता तो जो रागवतोय ना, तर त्याच्या मनात ते तसं सगळं झालेलं आहे, साठले ते. त्यामुळे त्याला आत्ता काय करावं कळत नाही. तो फेकून द्यायचा प्रयत्न करतोय. ते केलं की त्याचं मन रिकामं होणार आणि तो छान होणार. तर ते एक 10 मिनिटं थांबा. त्याचं करू दे, त्याला काय करायचं ते केलं की नाही. ते केलं ना की नंतर तो थोडा दमणार आहे नंतर. त्यामुळे आपण थोडी पाणी बिणी व्यवस्थित गार आहे ना बघा घरात, वाटलं तर सरबत करून ठेवा. आत्ता सरबत आहे ना म्हणजे ते गड्या चालू आहे काय. तर रागावलेला माणूस आहे तर शांतपणे पहा, त्याला रागवू द्यात. तुम्ही कशाला आणि त्याच्या मदतीला जातात रागवून. शेखंड करायला कशाला जायचं अशा वेळेला. काही करू नये. त्याचा जो एकटा हातवारे करतोय तर करू देत ना. अशा वेळेला शेखंड पुढे करेल, तो हात पुढे करेल का अशा वेळेला. कसं शक्य आहे मला सांगा. त्याला वाटेल हे आपल्याला मारायला ते आणि वाटतं, म्हणजे त्याचं आणखीन वाढायचं. त्याच्यापेक्षा शांतपणे त्याचं त्याला सगळं काय तो थेट काय त्याचे काय त्याला करायचे ते त्याला करू दे. ते त्याला मुक्तपणाने नृत्य करायचं ते करू देत त्याला. म्हणजे आता मी चांगला शब्द वापरला एकदम, नृत्य म्हणल्यावर ती कला आहे मोठी, पण तरी सुद्धा काही वेळेला आता रागाच्या भरात काय सांगता येत नाही. तर तसं काय त्याला करायचं ते शांतपणे करू दे. त्याचं सगळं झालं की तो दमतो. कारण तुम्ही पाहिलंच आहे, रागावलेला मनुष्य दमतो. केर काढलेला मनुष्य दमत नाही का. रागावणं म्हणजे मनातला केर काढून बाहेर टाकणं, दुसरं काय असते राग म्हणजे. काय सोपं असतं व्याख्या.